गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। काषाय वस्त्रं करदण्डधारिणं कमण्डलो पद्मकरेण शङ्खं चक्रं गदाभूषितं भूषणाढ्यं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये। श्रीपादराजं शरणं प्रपद्ये। श्रीपादराजं शरणं प्रपद्ये। अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त। अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज या दिंडोरी प्रणित मार्गाचे प्रणेते ब्रह्मीभूत परमपूज्य विठले महाराज, सद्गुरू परमपूज्य दादासाहेब, तुम्हा आम्हा सर्वांचे श्रद्धेयस्थान प्रातस्मरणीय परमपूज्य गुरुमाऊली यांच्या चरणी आपणा सर्व सेवेकऱ्यांच्या वतीनं त्रिवार मुजरा. उपस्थित सर्व सेवेकरी बंधू आणि भगिनींनो, हे गुरुचरित्राचं आख्यान आपण सुरू केलं आहे त्या दिवसापासून. कदाचित सुरुवातीला असं झालं असेल, काय गुरुचरित्र ऐकायचं, आपल्याला तर माहिती आहे, आपल्याला त्यातल्या गोष्टी पण माहिती आहेत, आम्हाला काही ऐकायची आवश्यकता नाही, असंही काहींच्या डोक्यात असेल. काहींना वाटलं असेल काय सांगणार आहेत त्याच्यामध्ये, ते गोष्ट सांगतील, चला गोष्ट तरी ऐकूया, असं काही जणांना वाटलं असेल. प्रत्येकाची इकडे येण्याची जे काही काय म्हणूया आपण कारण जे असेल ते कारण कदाचित प्रत्येकाचं वेगवेगळं असू शकतं. परंतु ते ऐकल्यानंतर आपल्याला कळलं की आपण ह्या गुरुचरित्र आजपर्यंत जे कधी अनुभवलं नाही, जे आजपर्यंत आपल्याला महाराज काय सांगत होते हे समजलं नाही, ते समजून घेण्याचा आपण या ठिकाणी प्रयत्न करत आहोत. आणि मुळात सद्गुरूंच्या चरणाशी का लीन व्हायचं? कारण प्रत्येक जीवनातलं जसं सूर्यफूल जे आहे, हे तुम्ही सूर्यफूल कुठेही जरी ठेवलं तरी ते सूर्याच्या प्रकाशाकडेच आकर्षित होतं. त्याला तुम्ही काही मर्यादा घालू शकत नाहीत. त्याच प्रकारे प्रत्येक जीव या सृष्टीवरती ज्या 84 लक्ष योनी आहेत, ह्या 84 लक्ष योनींचं एकच ध्येय असतं, ते म्हणजे परमेश्वराकडे जायचं आहे, तिथपर्यंत पोहोचायचं आहे. परंतु ह्या 84 लक्ष योनीमधले जे मनुष्य जाती आहे, या एका मनुष्यालाच माहिती आहे, की त्याला परमेश्वर म्हणजे काय असतो, परमेश्वराकडे जायचे मार्ग म्हणजे काय असतात आणि मला कशा पद्धतीने चालायचंय. म्हणून सर्व योनींमध्ये महत्त्वाची योनी जी मानली जाते ती मनुष्याची योनी. पण ह्या मनुष्य जन्मात येऊन सुद्धा आपण मोहमायेमध्ये इतके अडकतो, की ज्या कारणासाठी आपण मनुष्य देह घेतलेला आहे, म्हणजे याची बॅक स्टोरी खरं तर खूप छान आहे, की मनुष्य जन्म मिळतो कसा, त्याच्या अगोदर काय-काय होतं. परंतु तो काही आपल्या आख्यानाचा भाग नाही. परंतु हा अतिशय दुर्लभ असलेला मनुष्य जन्म ज्यावेळेला लाभतो, त्यावेळेला खरं तर आपलं उद्दिष्ट एकच असलं पाहिजे, की आता अगदी आपण जवळ आलेलो आहोत आणि परमेश्वराच्या जवळ जाऊ शकतो, तिथपर्यंत पोहोचू शकतो. परंतु ही मोहमाया आपल्याला इतकी आकर्षित करते, की आपण परत त्याच्यात गुरफटतो आणि इथून खाली पडण्याचे चान्सेस खूप मोठे आहेत. एक वेळ गायीला खाली पडण्याचे चान्सेस फार कमी आहेत. अगदी नगण्य म्हणले तरी चालतील किंवा इतर कुठलेही पशु-पक्षी जे आहेत, यांच्याकडनं पाप होण्याचं प्रमाण अतिशय नगण्य आहे. कारण त्यांना पाप काय असतं आणि पुण्य काय असतं हे कोणीही माहीत नाही. त्यांना एवढंच माहिती आहे, आपल्याला जगायचं असेल तर खायला पाहिजे. आपल्याला झोप आली की झोपलं पाहिजे. प्रजनन करत राहायचं, पुढची पिढी तयार करत राहायची आणि कुठल्यातरी आपल्यापेक्षा जो श्रेष्ठ आहे त्याच्यापासून त्यांना भीती वाटते. तर आहार, भय, निद्रा, मैथुन हे 4 ज्या कॅटेगरी किंवा गुण आहेत, हे प्रत्येक प्राण्याला असतात. ह्याच्या पलीकडे त्यांना माहिती नाही. त्यामुळे गायीला माहीत नसतं मी गाय आहे किंवा एखाद्या पक्ष्याला माहीत नसतं, की मी कुठला पक्षी आहे. पण मनुष्याला माहिती असतं तो मनुष्य आहे. आणि म्हणून मनुष्य जन्म हा दुर्लभ आहे आणि अशा या मनुष्य जन्मामध्ये सद्गुरूंचे चरण लाभणं, त्यांची भेट होणं हा अजून दुर्मिळ योग आहे. आणि आपल्या सगळ्यांच्याच पूर्वपुण्याईनं आपल्याला ह्या सद्गुरूंची भेट सुद्धा झालेली आहे. आणि ही सद्गुरूंची भेट का महत्वाची आहे, की आपल्याला ते परमेश्वराकडे जाण्याचे जे मार्ग आहेत, त्यातले प्रमुख 4 मार्ग आहेत, की कर्ममार्ग, भक्तिमार्ग, ध्यानमार्ग किंवा राजमार्ग आणि ज्ञानमार्ग. हे 4 मार्गाच्या माध्यमातून परमेश्वराकडे जाता येतं. परंतु सद्गुरू जो आहे, हा सद्गुरू आपल्याला कर्मही सांगतो, ज्ञानही देतो, भक्तीही निर्माण करतो. अशा पद्धतीने सगळ्यांचं एकत्रित मिक्सचर करून मग आपल्याला परमेश्वरापर्यंत नेतो, जेणेकरून आपला प्रवास हा सुखकर व्हावा. जसं एखादा छान तरबेज असलेला ड्रायव्हर आहे, त्याच्या हातात आपण गाडी द्यावी आणि आपण निश्चिंत बसून शांत झोपावं आणि आपला प्रवास करावा, ते म्हणजे सद्गुरू असतात. जे आपल्याला म्हणतात, "तू काही काळजी करू नको, मी आता तुला घेऊन चाललेलो आहे." आणि म्हणून ह्या गुरुचरित्राच्या माध्यमातून सुद्धा गुरुचरित्राचे अध्याय जर आपण पाहिले, तर अशाच पद्धतीने डिव्हाईड झालेले आहेत, की काही अध्यायांमध्ये फक्त ज्ञान सांगितलेलं आहे. काही अध्यायांमध्ये भक्तीचा मार्ग सांगितलेला आहे आणि काही ठिकाणी कर्मकांड काय आहे, हे कर्मकांडाचा सुद्धा किंवा कर्ममार्ग जो आहे, हे सुद्धा अतिशय ठळक पद्धतीने सांगितलेलं आहे.
आणि या तिघांचं एकत्रित स्वरूप म्हणजे हे गुरुचरित्र आहे. तर तसंच आत्तापर्यंत आपण जे अध्याय बघितले त्याच्यामध्ये बऱ्याच अंशी ज्ञानमार्ग आपण पाहिलेला आहे. आता हे जे अध्याय पुढचे येणार आहेत, हे काहीसे अध्याय हे भक्ती मार्गाचे पुढचे सुरू होणार आहेत आणि हा भक्ती मार्गानंतर मग पुन्हा कर्ममार्ग येतील, पुन्हा ज्ञानमार्ग येतील, असं सगळ्यांचं मिक्सचर सुरू होणार आहे. तर अशा प्रकारे ह्या 18व्या अध्यायापर्यंत आपण येऊन थांबलेलो आहोत. आज 19वा अध्याय आपला सुरुवात होणार आहे आणि उत्तरोत्तर त्या आपली सगळ्यांचीच उत्कंठा महाराजांकडं अतिशय जवळ जाण्याचा प्रयत्न करतोय आपण आणि त्याच अनुषंगाने हे नामधारक हे आपल्या स्वरूपामध्येच म्हणजे आपलंच प्रतिबिंब आपण समजूया नामधारक म्हणजे. हे गंगाधर सरस्वती हे आपल्यासारखेच एक सामान्य आहेत आणि ते जसे-जसे विचारतायत तसं-तसं आपल्याला ह्या गुरुचरित्राचं कथामृत जे आहे ते आपल्यापर्यंत लाभतं आहे. आणि हे ऐकून ते सिद्ध योगी जे आहेत, जे महाराजांचे समकालीन त्यांचे शिष्य आहेत, तर त्यांना अतिशय आनंद होतो, की हे गुरुचरित्र ऐकण्याची इच्छा कोणाला तरी झालेली आहे. कारण या जगामध्ये दुःख, समस्या, प्रश्न हे घेऊन येणाऱ्यांची संख्या अजिबात कमी नाही. प्रत्येकाचा प्रश्न वेगवेगळा आहे. त्याच्यासाठी तो अत्यंत महत्त्वाचा आहे. अशा लोकांची गर्दी सगळ्या ठिकाणी आहे. परंतु मला गुरुच हवे आहेत. मला गुरूंचं व्हायचंय, अशी अगदी तुरळक व्यक्ती असतात आणि त्यापैकी हे गंगाधर सरस्वती. त्यामुळे ह्या सिद्धमुनींना अतिशय आनंद होतो आणि एक-एक ते पुढचं आता कथन करत आहेत. आता ते म्हणतात, "ऐकोनी शिष्याचे वचन, संतोषला सिद्ध आपण, सांगतसे विस्तारोन, गुरुमहिमा अनुपम." हा गुरुमहिमा आता ते आणखीन डिटेलमध्ये, आणखीन एक-एक गोष्टींच्या माध्यमातून आपल्याला उलगडून दाखवत आहेत. आणि ते आता म्हणतायत, की महाराज जे आहेत, ह्या महाराजांचं वास्तव्य आपण बघितलं कालच्याही दिवशी, की त्या नृसिंहवाडीला महाराज कृष्णा नदीच्या तीरावरती औदुंबराच्या वृक्षाखाली महाराज त्या ठिकाणी नित्य वास्तव्याला असायचे. ऐक त्यावेळेला ते सिद्धमुनी जे आहेत ते नामधारकाला असं म्हणतात, "शिष्योत्तम नामांकिता, सांगेन ऐक गुरुची कथा, औदुंबर वृक्ष खालता, होते श्री गुरु परियेसा." हे औदुंबराच्या ठिकाणी ते वास्तव्य करत होते. त्या गुरूंची मी तुला आता कथा सांगत आहे. असं म्हणता क्षणी त्या नामधारकाला प्रश्न पडला आणि त्यांनी त्यांना सिद्धमुनींना थांबवलं आणि त्यांना असं विचारलं, की "महाराज, ते सगळं नंतर तुम्ही सांगा मला विस्ताराने. परंतु माझा एक शंका मनामध्ये निर्माण झाली आहे, की इतके पुण्यवृक्ष या सृष्टीवरती आहेत. वड आहे, पिंपळ आहे, अश्वत्थाचा महिमा हा अनेक पुराण कथांमध्ये आढळलेला आहे. मग असे सगळे पुण्यवृक्ष सोडून महाराज औदुंबराच्या खाली का बरं वास्तव्याला आहेत? ह्याचं काही विशेष कारण आहे का? असं त्यांनी शंका विचारलेली आहे आणि ती शंका विचारल्यानंतर सिद्धमुनी अतिशय आनंदाने त्यांना सांगतायत, की औदुंबराखाली महाराज का बसले? याची मी तुला कथा सांगतो. तर पूर्वी नृसिंह महाराजांचा अवतार जो झाला, नरसिंह अवतार. तर त्या अवताराची कथा त्या ठिकाणी सिद्धमुनींनी कथन केली, की ज्यावेळेला हिरण्यकशिपू हा जो राजा होता, अतिशय काय म्हणूया आपण मातलेला राजा, की ज्याला अहंकार होता, संपूर्ण सृष्टी त्याच्या ताब्यात आहे आणि कोणालाही तो त्याच्या पद्धतीने वागवायचा. सगळ्या नियमांचं उल्लंघन करून स्वतःचे नियम, कायदे सगळे बनवून ही संपूर्ण सृष्टीमध्ये ज्यांनी हाहाकार निर्माण केला होता. तर त्या हिरण्यकशिपूचा वध भगवान नरसिंहांनी त्या ठिकाणी केला होता आणि तो हिरण्यकशिपूचा ज्यावेळेला वध केला, त्याचं पोट फाडलं, तर त्या भगवान नरसिंहांनी त्या हिरण्यकशिपूचा वध केला आणि तो वध केल्यानंतर त्या राक्षसाचं जे अहंकाराचं जे विष आहे, इतक्या पद्धतीनं त्या काळकूट विषासमान म्हणजे हलाहल विष जसं आपण ऐकलेलं आहे, तसं हे काळकुटीचं जे विष आहे, तेही अतिशय तीव्र म्हणजे ज्याचा एक थेंब जरी शरीरात कुठे जर त्याचे प्रवेश झाला, तर तो जागीच माणूस मृत्युमुखी पडेल. एवढं ते तीव्र असं विष आहे आणि अशा तीव्र त्या विषाचा दाह भगवान नरसिंहांना तर सहन होत नव्हता आणि इतकं त्यांच्या अंगाची लाही-लाही व्हायला लागली आणि सगळे प्रयत्न प्रत्येक देवता नरसिंह महाराज जे आहेत, तर त्यांचा तो जो दाह आहे, कारण साक्षात भगवंत त्या ठिकाणी आहेत. भगवान नारायणांचं रूप आहे आणि त्यांचा दाह इतका त्यांची ती वेदना सगळ्यांना असह्य होत होती. त्यामुळे प्रत्येक देवता जे आहेत, प्रत्येक जण आपापल्या परीनं प्रयत्न करत होता, की भगवान नरसिंहांचा हा दाह कसा कमी होईल. पण काही केल्याने तो काही दाह कमी व्हायला तयार नाही. आणि त्यावेळेला माता लक्ष्मी जी आहे, ती औदुंबराची फळं जी येतात, ती औदुंबराची फळं त्या ठिकाणी घेऊन गेले आणि भगवंतांना त्यांनी विनंती केली, की तुम्ही तुमची नखं जी आहेत, ती ह्याच्यामध्ये रोवा. आणि ज्या क्षणी त्या औदुंबराच्या फळांमध्ये भगवंतांनी हात ठेवले किंवा नखं जी आहेत ती रोवली, त्या क्षणी त्यांना थंडावा मिळाला. तो दाह जो आहे तो कमी झाला आणि साधारण आपणही कल्पना करू शकतो. म्हणजे ते भगवंत आहेत, पण एक आपल्या मनुष्य रूपाने जरी आपण कल्पना केली, की आपल्याला ज्यावेळेला खूप वेदना होत असते आणि अचानक कोणीतरी आपल्याला एखादं औषध आणून दिलं किंवा एखादी गोष्ट आणून दिली आणि त्याच्यामुळे आपली ती वेदना कमी झाली.
तर आपल्याला किती हायसं वाटतं. म्हणजे "जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारे मना तूची शोधुनी पाहे." असं जे समर्थ रामदास स्वामी म्हणून गेले. त्या क्षणाला असं वाटतं, की आपणच जगात सगळे सुखी आहोत, की आपला जो काही क्षणापुरतं जे दुःख होतं, ते दुःख आता या क्षणी ते दूर झालेलं आहे. आणि त्या ठिकाणी शांत झाला नरसिंह देव, देता झाला लक्ष्मीच खेव, संतोषिनी उभय देव वर देती ते वेळी. तर भगवंत जो आहे त्या माता लक्ष्मीला त्यांनी मिठी मारली, की तुझ्यामुळे माझं हे जे काही दाह आहे, तो त्या ठिकाणी दूर झालेला आहे. देता झाला लक्ष्मीचं खेव, खेव म्हणजे मिठी मारणं. तर त्यांनी माता लक्ष्मीला मिठी मारली आणि त्या भगवंतानी आशीर्वाद दिला, की हा जो औदुंबर ज्याच्यामुळे माझा हा दाह दूर झालेला आहे, तर हा औदुंबर आता कल्पवृक्षासमान कलियुगामध्ये राहील आणि नित्य माझा वास जो आहे, तो या औदुंबर क्षेत्रामध्ये राहील. त्यावेळी औदुंबरासी देतो वर ऋषिकेशी, सदा फळ तूची होसी, कल्पवृक्ष तुझे नाम. आणि त्या क्षणापासून भगवंताने त्याला असा आशीर्वाद दिला, की आजपासून तुझं नाव कल्पवृक्ष होईल. कारण कल्पवृक्ष हा स्वर्गामध्ये आहे अशी साधारणतः कल्पना आहे. मग कलियुगामध्ये किंवा मानव जातीसाठी कुठलं काय असेल, की ज्याच्यामुळे आपल्या सगळ्या इच्छा, अपेक्षा ह्या पूर्ण होतील. तर भगवंतानी ह्या औदुंबराला हा आशीर्वाद दिला, की तू कल्पवृक्षासमान या पृथ्वीवरती राहशील आणि जे तुझे कोणी भक्ती करतील, कोणी प्रदक्षिणा मारतील, तुझ्या इथं देवाबत्ती करतील, पूजा करतील, जे काही करतील किंवा जे लोकं औदुंबराची झाडं लावतील. औदुंबराचं झाड बघा लावण्यापेक्षा ते ऑटोमॅटिक येतं प्राण्यांच्या विष्ठेमधून. ही त्याची महती आहे खरं तर. औदुंबराचं झाड लावून फार कमी वेळेला येतं. पण प्राण्यांच्या विष्ठेतून त्याची रोपं तयार होतात आणि मग त्या रोपांची जर जो कोणी वाढ करेल, कुठल्याही प्रकारे तुझी जो कोणी सेवा करेल, त्याला सर्व प्रकारचं ऐश्वर्य, सुख, संपत्ती, त्याचे जे काही दुःख असतील, ही सगळी दुःख त्याची दूर होतील आणि त्याचा जो काही त्रास असेल, आता भगवंताला जसा विषाचा त्रास झाला होता, तसा आपल्याही आयुष्यात अनेक त्रास असतात आपल्याला, की ज्याचा दाह आपल्याला सहन होत नाही, त्याचा त्रास आपल्याला सहन होत नसतो. तर अशा कुठल्याही प्रकारच्या आयुष्यातला त्रास जो आहे, तो शांत करण्याचं सामर्थ्य औदुंबराच्या ठायी राहील, असं भगवंत त्या ठिकाणी त्याला आशीर्वाद देतात. "जे सेविती मनुष्य लोक, कामना करुनी अनेक, फळप्राप्ती होय निक, पापा वेगळा होय नरो." की जे लोकं मनामध्ये काहीतरी कामना धरून या औदुंबराची पूजा अर्चा करतील, त्याची उपासना करतील, तो सगळ्या पापांपासून मुक्त होईल. आणि जे कोणी कुठल्याही म्हणजे आपण म्हणूया अशक्य वाटणारी जी गोष्ट आहे, ती जरी अशी एखादी व्यक्ती असेल, की ज्याच्या आयुष्यात अशक्य असणाऱ्या गोष्टी आहेत, पण त्या कुठल्याच मार्गाने त्या शक्य व्हायला तयार नाहीत आणि अशा व्यक्तीने जर औदुंबराच्या ठिकाणी येऊन जर सेवा उपासना केली किंवा औदुंबराच्या छायेमध्ये बसून जर त्याने ती सेवा उपासना केली, तर त्याचं शताधिक फळ जे आहे ते त्याला मिळून त्याचं दुःख जे आहे ते दूर होईल आणि त्याची उपमा किंवा त्याचा आशीर्वाद कसा दिलाय, "वांझणारी सेवा करता, पुत्र होती सत्वरता, जे जन असती दैन्य पीडिता, सेविता होती श्रेयायुक्त." त्यामुळे हर प्रकारचे आपण आता ह्याच्यामध्ये गुरुचरित्रकार जे आहेत, ते लिमिटमध्ये हे गोष्टी सांगतायत, की कमी ओव्यांमध्ये. कारण गुरुचरित्राचा विस्तार हा मर्यादित ठेवायचा आहे. त्यामुळे कुठल्याही प्रकारचं दुःख, दैन्य जे असेल, तर ते सगळं दुःख आणि दैन्य जे आहे, ते तुझ्या ठायी, तुझ्या उपासनेमुळे हे दूर होईल, असा भगवंताने औदुंबराला आशीर्वाद दिलेला आहे. ऐसा वृक्ष औदुंबरू, कलियुगी तोची कल्पतरू, नरसिंहमूर्ती होता उग्रू, शांत झाला तयापासी. तर अशा प्रकारे हा औदुंबर वृक्षाचं महात्म्य का या कलियुगामध्ये आहे, तर ह्याला भगवंतानी आशीर्वाद दिलेला आहे आणि म्हणून श्री गुरुमूर्ती जे आहेत, जे सद्गुरू नरसिंह महाराज जे आहेत, ते त्या औदुंबर चित्रामध्ये कारण त्यांनीच तो आशीर्वाद दिलेला आहे. नरसिंह महाराज म्हणजे कोण? साक्षात दत्त महाराज. दत्त महाराज म्हणजे भगवान विष्णूंचंच रूप आहे. त्यामुळे भगवंतानीच दिलेला जो आशीर्वाद आहे, भगवंतच ते सगळं साध्य करत आहेत आणि म्हणून महाराज हे औदुंबराच्या ठिकाणी वास करून आहेत. आपण जर गाणगापूरला गेला तर तिथं सुद्धा आपल्याला मुख्य जे पादुका मठ आहे, त्या ठिकाणी आपल्याला पिंपळही आहे आणि औदुंबरही बाजूला आहे. त्यामुळे पिंपळाचं महत्त्व हे अबाधित आहे. ते अनेक हजारो वर्षांपासून, लाखो वर्षांपासून अनेक पुराणांमध्ये त्याचा उल्लेख आहे. पण औदुंबराचा उल्लेख जो आहे तो का आला? तर ह्यासाठी ही गोष्ट आपल्याला सांगण्यात आलेली आहे, की म्हणून या कलियुगामध्ये औदुंबर सुद्धा तितकाच महत्त्वाचा आहे. या कलियुगामध्ये असे काही वृक्ष आहेत ज्याला पंचवट असं म्हणतात, की जी 5 वृक्ष जी आहेत ही सर्वार्थाने मानवाचा उद्धार करणारी आहेत. मग त्याच्यामध्ये आपण वटपौर्णिमेला जो पुजतो तो वड आहे. वडाचं झाड आहे, पिंपळ आहे, औदुंबर आहे. तर ही जी झाडं आहेत, ही झाडांच्या सानिध्य जरी आपल्याला लाभलं, तरी सुद्धा आपल्या सर्व प्रकारे ह्याचं वैज्ञानिक सुद्धा कारण आहे, आपल्या धर्मशास्त्रीय सुद्धा कारण आहे आणि आध्यात्मिक सुद्धा त्याची कारण आहे. आता हा औदुंबर आध्यात्मिक दृष्टीने बघितला तर तो औदुंबराचं स्वरूप वेगळं आहे.
धार्मिक दृष्टीनं बघितलं तर त्याचं स्वरूप वेगळं आहे आणि शास्त्रीय दृष्टिकोनात म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोनातून बघितलं तर त्याचंही कारण वेगळं आहे. त्यामुळे औदुंबराचं एक सगळ्यात मोठं जे आजच्या काळात आपल्याला लागणारं किंवा महत्त्व जे आहे, की औदुंबराच्या ठाईमध्ये जिथं औदुंबर असतो, त्याच्या खाली प्रचंड मोठ्या प्रमाणात पाण्याचा साठा सापडतो. औदुंबराच्या खोडामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती पाण्याचा साठा स्टोरेज जे आहे, ते त्या ठिकाणी लाभतं. त्यामुळे अगदी जर तुम्ही कुठे अशा निर्जन ठिकाणी सापडला, की जिथं काहीच खायला-प्यायला नाही, तर औदुंबर जर त्या ठिकाणी वृक्ष सापडला, तर नक्की आपली तहान भागू शकेल, असं त्याचं तेवढं पाण्याचा स्रोत त्या ठिकाणी मिळू शकतो. त्यामुळे जर भूजल पातळी वाढवायची असेल, तर औदुंबराची जास्तीत जास्त लागवड ही सुद्धा या दृष्टीने महत्त्वाची आहे. तर अशा प्रकारे हा औदुंबराचं महत्त्व या ठिकाणी आपल्याला सांगितलं आणि म्हणून औदुंबराच्या ठिकाणी महाराज वास्तव्याला आले, असं त्या ठिकाणी आपल्याला सांगितलेलं आहे. भक्तजन तारणार्थ, पावन करी सर्व तीर्थ, अवतार त्रिमूर्ती श्री गुरुनाथ भूमीवर वर्तत असे, की भक्तांचा उद्धार करण्यासाठी महाराज वेगवेगळ्या रूपांमध्ये, कधी श्रीपाद श्रीवल्लभ असेल, कधी नरसिंह सरस्वती, कधी स्वामी समर्थ, कधी शेगावचे गजानन महाराज, साईबाबा कितीतरी अवतार आहेत. परमपूज्य गुरुमाऊली असतील, सद्गुरू दादासाहेब असतील, पिठले महाराज असतील, टेंबेस्वामी महाराज असतील, अशी अनंत रूप हा भगवंत घेत असतो. जसं आपण एखाद्या शॉपमध्ये जातो मोठ्या कपड्यांच्या दुकानात वगैरे तिथे ट्रायल रूम्स असतात किंवा एखाद्या जत्रेमध्ये आरशांचा एक एरिया असतो जिथे वेगवेगळ्या प्रकारचे आरसे ठेवलेले असतात. तर आपण एक उभे राहिल्यानंतर ह्या सगळ्या आरशांमध्ये आपल्या प्रतिमा दिसतात आणि ह्या प्रतिमा इतक्या असतात, की आपल्याला मोजता सुद्धा येणार नाहीत. अगणित अशा त्या प्रतिमा त्या ठिकाणी दिसतात. तात्पर्य काय? त्या सगळ्या ज्या प्रतिमा आहेत त्या म्हणजे आपणच आहोत. तसा हा भगवंत या प्रत्येक रूपामध्ये वेगवेगळा दिसतो. त्यामुळे दिसणारं रूप जरी वेगळं असलं, तरी त्यामध्ये असणारी शक्ती ही भगवंताचीच असते आणि हा का येतो भगवंत या ठिकाणी? तर भक्तजनांचा उद्धार करण्यासाठी त्या ठिकाणी येतो. आणि म्हणून महाराजांनी त्या ठिकाणी आलेले आहेत आणि महाराजांचा नित्यक्रम आपल्या सगळ्यांना माहिती आहे, की रोजची सकाळची स्नानसंध्या करायची. माध्यान्ह काळामध्ये आजूबाजूची जी गावं आहेत पंचक्रोशीतली, त्या ठिकाणी भिक्षेसाठी जायचं आणि भिक्षा येऊन त्याच्यावरती त्यांचा उदरनिर्वाह करायचा किंवा म्हणजे लौकिकदृष्ट्या शेवटी मनुष्य रूपाचं धारण केलेलं आहे. अशा प्रकारे महाराजांचा रोजचा नित्यक्रम राहायचा. परंतु नरसोबाच्या वाडीला ज्यावेळेला ह्या गोष्टी येतात, तर तिथल्या लोकांना असं जाणवतं, की महाराज काही रोज भिक्षा मागायला जात नाहीत. पण आपण मागच्या 2 अध्यायांमध्ये बघितलं महाराज भिक्षा मागायला का जातात? तर त्या भक्तांचा उद्धार करायचा असतो आणि म्हणून महाराज त्या ठिकाणी जातात. त्यामुळे रोज काही महाराज जातात भिक्षेला असं नाही. मग हे तिथली जी लोकं आहेत, जे गावकरी आहेत, हे सगळं ते ऑब्झर्व्ह करतात, की हा जो व्यक्ती आहे, हे जे कोण यती महाराज आहेत, संन्यासी आहे, हा रोज काही भिक्षा मागायला जात नाही. मग हा उदरनिर्वाह कसा करतो? खातो कसं? याचं शरीर कसं तंदुरुस्त राहतं? आणि म्हणून सगळेजण असं म्हणतात, की आपण ह्याच्यावरती एक लक्ष ठेवूया, की हा गुपचूप कधीतरी जात असेल आपल्याही नकळत आणि तिकडनं भिक्षा मागून येत असेल आणि मग ते खात असेल. अशा प्रकारे महाराजांचीच परीक्षा घेण्याची यांची बुद्धी होते आणि म्हणून ते महाराजांवरती लक्ष ठेवून, की एक गोष्ट होईल, एक तर तो गुपचूप भिक्षा मागतोय हे तरी आपल्याला कळेल किंवा तो जर भिक्षा मागत नसेल, उपाशी राहत असेल, तर त्याचा मृत्यू तरी आपल्याला बघता येईल. अशी मनोकामना ठेवून ते गावातली जी लोकं आहेत, ती मंडळी म्हणजे मनामध्ये आश्चर्य सुद्धा आहे, की हे जे यतिराज आहेत, हे कसं त्यांचा उदरनिर्वाह चालवतात. पण जर हे करत नसतील, अन्न-पाण्याविना राहत असतील, तर ह्यांचा मृत्यू आपल्या डोळ्यांनी पाहावा, असं त्यांना थोडंसं वाटतं. त्यामुळे गुरुचरित्रकार लिहितात, की "म्हणती अभिनव यती कैसा, न करी भिक्षा ग्रामात ऐसा, असे सदा अरण्यवासा, कवणेपरी काळखंडी." की कशाप्रकारे महाराज रोज तर भिक्षेला जात नाहीयेत. मग ते त्यांचा काळ जो आहे, तो कसा प्रकारे घालवतात. पाहू याचे वर्तमान, एखादा नर ठेवून, नित्य भिक्षा कोठून, पाहू अंत यतीश्वराचा. की आपण एक काम करूया, ह्याच्यावरती लक्ष ठेवूया, की कदाचित हा स्वतः जात नसेल, कोणाला तरी नेमलेला असेल आणि तो व्यक्ती त्या ठिकाणी जाऊन भिक्षा आणत असेल किंवा पाहू अंत यतीश्वराचा, की ह्या यतीश्वराचा अंत होताना आपण पाहूया. बघा काय दुर्बुद्धी असावी माणसाची. म्हणजे काही लोकांना त्या ठिकाणी महाराजांचं रूपामध्ये परमेश्वर दिसतो. महाराज त्यांचं कल्याण करतात. आपण मागच्या अध्यायात बघितलं. काही लोकांना महाराजांचा अंत बघायची सुद्धा इच्छा होते. बुद्धी कशी फिरते माणसाची आणि पाहू अंत यतीश्वराचा बघू यांचं काय चाललंय. बुद्धी ही फार विचित्र आहे. ती दिसणाऱ्या गोष्टींवर फार विश्वास ठेवते. ऐसे विचारोनी मानसी गेले संगम स्थानासी माध्यान्ह समय तयासी उपजय भय अंतःकरणी. अहो ज्या परमेश्वराचा अंत बघण्याची इच्छा ठेवणार आहे तुम्ही, म्हणून महाराजांच्या पाठलाग करत महाराज कुठे चाललेत ते बघायचं म्हणून जातात आणि मध्यान्ह काळ येता म्हणजे महाराजांच्या भिक्षेची वेळ ज्यावेळेला होते, त्यावेळेला ह्यांच्या मनामध्ये भीती निर्माण होते. पूर्ण थरकाप उडतो अंगाचा. काही कळायला तयार होत नाही, की काय चालू आहे. कारण हे चोरून बघत असतात ना महाराजांकडे.
पण ह्यांचाच अंतरेचा एवढा थरकाप उडायला लागतो आणि ह्यांना कळत नाही की काय होतंय आणि म्हणून ते सगळे तिथनं पळून जातात. घाबरून की काय होतंय हे. जे पाहो म्हणती गुरुचा अंत, तेची देखीती यमाचा पंथ, ऐसे विप्र मदोन्मत्त अधोगती तेची जाती. बघा, गुरूंचा अंत बघण्याची ज्यांची बुद्धी व्हावी, त्यांनीच स्वतः यमराज पाहिले. इतका थरकाप त्यांचा उडाला, की आता काही मृत्यूच येतो का काय? असं म्हणून ते तिथनं पळून गेलेले आहेत. त्यामुळे आपली बुद्धी कशी असली पाहिजे, हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आणि असं म्हणून ते तिथनं लोकं जे आहेत, ते सगळे निघून जातात आणि असं आपल्या गुरूंविषयी पाप किंवा परमेश्वराविषयी अशा दुर्बुद्धी सुचणाऱ्याचा कधीही त्याला सद्गती मिळत नाही. अधोगतीच त्याची नेहमी होते, असं या ठिकाणी म्हणतायत. "उबतदा भय ब्राह्मणांसी, गेले आपुल्या स्थानासी, तव गंगानुज तडी येसी, होता वृत्ती राखीत." आणि हे सगळे जी लोकं त्या ठिकाणी होते, हे सगळे घाबरून त्यांना साक्षात यमराज दिसल्यासारखं, मृत्यू समान संकट असल्यासारखं मनामध्ये भीती निर्माण झाली. आपण हे सायनदेवांच्या अध्यायामध्ये बघितलेलं आहे, की अचानक कसं होतं गोष्टी. महाराजांच्या लीला ह्या न समजणाऱ्या. आणि तसंच ह्या गावकऱ्यांकडे जे चोरून सगळं लक्ष ठेवून होते, महाराजांना माहिती नाही असं त्यांना वाटतंय. पण अचानक ह्या सगळ्या गोष्टी झाल्या आणि ते तिथनं पळ काढला त्यांनी. पण त्या ठिकाणी एक नावाडी आहे. जो त्याचा नित्याचा दिनक्रम काय आहे? त्या कृष्णा नदीवरती नाव त्याची असायची. जो कोणी त्या ठिकाणी येईल, ज्याला गावामध्ये जायचं आहे पलीकडे, तर त्या गावामध्ये त्याला नेऊन सोडायचं. तिथनं गावातनं जो कोणी येणार असेल दुसऱ्या गावाकडे जाण्यासाठी, त्यांना या किनाऱ्यावरती आणून सोडायचं. असा त्याचा नित्यक्रम आणि त्या काठाच्या शेजारीच त्याचं शेत सुद्धा होतं. तर तव गंगानुज तडी येसी. गंगानुज म्हणजे गंगेचा अनुज. अनुज म्हणजे मुलगा. गंगा म्हणजे कृष्णा. कृष्णेचा मुलगा. मुलगा म्हणजे काय? जो सतत त्याच्या सोबत राहतो म्हणजे तो नावाडी. तडी येसी काठावरती होता वृत्ती राखीत. वृत्ती म्हणजे शेत. तर तो त्याचं शेत राखत होता आणि ते राखत असताना महाराज जे आहेत ते त्या ठिकाणावरनं चालले आहेत. त्याने देखील श्री गुरुसी योगिनी आल्या पूजेसी गंगेमध्ये येता कैसी वाट झाली जळात. आणि त्या नदीमध्ये असलेल्या ज्या योगिनी आहेत 64 योगिनी, तर ह्या योगिनींचं सगळा तांडा जो आहे, त्यांचा जे समुदाय जो आहे, तो त्या नदी प्रवाहातनं बाहेर आला आणि ते जेव्हा येत होते, तर नदी 2 भागामध्ये विभागली गेली आणि तिथून या योगिनी बाहेर आल्या आणि त्यांनी महाराजांची पूजा-अर्चा केली आणि महाराजांना जेवायला दिलं, नैवेद्य दिला आणि हा जो नावाडी आहे, तो अचंबित झाला. आता एक विचार करा, महाराज ह्या नावाड्याला हे दर्शन घडावं किंवा त्या योगिनींचं दर्शन घडावं, हे काय चाललंय हे दिसावं. जे संपूर्ण गावकऱ्यांना अपेक्षित होतं, की काय हे महाराज जे आहेत, हे कशाप्रकारे उदरनिर्वाह करतात. त्यांना महाराजांनी हे दाखवलेलं नाही. परंतु एक सामान्य नावाडी ज्याचं काही बॅकग्राऊंड नाही, कुठलं त्याला ज्ञान नाही, बिचारा साधा गरीब माणूस आहे. त्याच्या डोक्यात सुद्धा ह्या गोष्टी नाहीत. त्याला महाराजांनी हे करावं, हे महाराजांशिवाय दुसरं कोण करू शकेल? या गोष्टीचा उलगडा आपण विस्ताराने बघूया. पण तो जो नावाडी आहे त्याला हे सगळं दिसतं आणि तो आश्चर्यचकित होतो, की कशाप्रकारे ती नदीचं पात्र जे आहे ते 2 भागांमध्ये विभागलं गेलं. तिथून या कोणीतरी स्त्रिया बाहेर आल्या, महाराजांची पूजा करतायत आणि महाराजांनी त्यांना भिक्षाही वाढली. भिक्षा तेथे करुनी आले मागुती बाहेर आणि अशा प्रकारे महाराज त्या ठिकाणी भिक्षा घेऊन पुन्हा बाहेर आलेले आहेत. हे सगळं बघून तो नावाडी जो आहे तो आश्चर्यचकित झाला. म्हणे "कैसे झाले चोज, अवतार होईल ईश्वर काज, म्हणून पूजिती देवकन्या." की हा हा जो यतीश जो कोणी आहे, हा साधा सुद्धा नाही, साक्षात परमेश्वरच असला पाहिजे. म्हणून ह्या सगळ्या देवी ज्या आहेत, त्या त्या ठिकाणी पूजेसाठी आलेल्या असतील. आणि म्हणून तो जो नावाडी आहे, तो पुन्हा त्याच्या मनामध्ये इच्छा निर्माण होते, की हे नेमकं काय आहे हे बघावं. आणि म्हणून दुसऱ्या दिवशी महाराज पुन्हा ज्यावेळेला त्या मध्यान्ह काळामध्ये त्या ठिकाणी जातात, ते नदीचं पात्र पुन्हा दुभंगलं जातं. तर मग हा जो नावाडी आहे, तो महाराजांच्या मागे-मागे लपत-छपत जात असतो. नदी तीरी जाता श्री गुरु द्विभाग झाले गंगेत वारू भीतरी दिसय अनुपमा पुरू श्री रत्न खचित गोपुरेसे. आणि तो जसं आतमध्ये शिरला त्याला अतिशय भव्य असा मोठा राजवाडा सगळ्या रत्नांनी भरले खचाखच भरले असं संपूर्ण त्याचं वैभव असं सगळं त्याला आतमध्ये दिसलं नदीच्या आतमध्ये. आणि हे सगळं पाहून तो अतिशय अचंबित झाला. अमरावती नगरीचे अमरावती म्हणजे स्वर्ग. स्वर्गासमान सगळं त्याला भासायला लागलं, की ही प्रत्यक्ष स्वर्गच असावा असं त्याला वाटायला लागलं. अमरावती समान नगर जैसे तेज दिनकर गुरु जाता समस्तपुर घेऊन आले आरती. आणि इतकं तेजपुंज ते सगळं शहर होतं. आणि जसेही महाराज त्या ठिकाणी प्रवेश करते झाले, तर तिथल्या सगळ्या योगिनी ज्या आहेत, त्या सगळ्या देवी ज्या आहेत, त्या महाराजांचं औक्षण करण्यासाठी त्या ठिकाणी आलेल्या आहेत. आणि महाराजांना त्यांनी नेलं आतमध्ये, सिंहासनावरती बसवलं, त्यांची पूजा केली, त्यांना भिक्षा वाढली म्हणजे थोडक्यात जेवायला घातलं महाराजांना.
हे सगळं बघत असताना त्याला अतिशय आश्चर्य वाटायला लागलं. बघा एक नावाडी आहे, अतिशय सामान्य व्यक्ती आहे. त्याला हे सगळं घडल्यानंतर काय आपण कल्पना करा, की जसं गुरुचरित्राच्या सुरुवातीलाच सांगितलेलं आहे, की ज्यांनी स्वप्नामध्ये सुद्धा साधं ताक सुद्धा बघितलं नाही, अशा माणसाला डायरेक्ट अमृताचाच ठेवा मिळावा, तसं या नावाड्याचं झालं नसेल. त्यांनी कधी कल्पनाच केली नसेल असा स्वर्ग काय असतो आपण फक्त कल्पनेतच असतो. पण इतकं सगळं ते भव्यता सगळी बघून, ते तेज बघून आणि महाराज त्या ठिकाणी चाललेत आणि त्यांचं औक्षण केलं जातंय, त्यांना जेवायला घातलं जातंय, त्यांची पूजा अर्चा केली जाते. काय ते रूप असं. हे महाराजांच्या कृपेशिवाय होऊ शकतं. त्या नावाड्याने तर कुठे त्याचा नावाड्याचा उल्लेख सुद्धा कुठे आलेला नाही, की तो रोज महाराजांची पूजा करतो, महाराजांना आणखीन काही करत आहे. पण आपण हे अंदाज नक्कीच बांधू शकतो, ज्या अर्थी महाराज भिक्षेसाठी त्या अमरापूरच्या गावामध्ये जायचे, शेजारच्या गावामध्ये. तर नक्की महाराज जर लौकिकदृष्ट्या लोकांना वाटावं म्हणून महाराज भिक्षा सुद्धा मागतायत. महाराज रोज स्नानसंध्या सुद्धा करतायत. आपण श्रीपादांच्या अध्यायामध्ये बघितलं होतं, की साक्षात तो परमेश्वर आहे. त्याच्या चरणी गंगा आहे. पण तरी सुद्धा लौकिक अर्थाने लोकांसाठी म्हणून तो रोज गंगेमध्ये स्नान करतोय. तसंच महाराज इथं जर सगळ्या लौकिकदृष्ट्या सगळ्या गोष्टी करत असतील, तर एक गोष्ट नक्की आपण ह्याच्यात गृहीत धरू शकतो, की हा नावाडी नक्कीच महाराजांना रोज या तीरावरून त्या तीरावर, त्या तीरावरून या तीरावर नेत असावा. अंदाज आहे. कारण याचा कुठेही उल्लेख केलेला नाही. आणि कदाचित ती सेवा महाराजांना जास्ती अ, कृपा करण्यासाठी गोष्ट घडली असावी आणि म्हणून त्या गावातल्या लोकांवरती महाराज कृपा न करता, या नावाड्यावरती कृपा करतायत आणि ह्या नावाड्याला हे सगळं वैभव दाखवतायत. हा अंदाज आहे. पण असं असू शकतं कारण कुठल्याही सेवेशिवाय महाराजांचं एवढं वैभव मिळणं ही साधी गोष्ट नाही. पूजा करती विधीसी, उपचारे षोडशी, अनेका परी षड्रसेसी आरंगणे केले त्यावेळी, की अतिशय सुंदर प्रकारे महाराजांनी त्यांनी सगळं भोजन दिलं आहे. साक्षात भगवंत आहे. त्यामुळे पंचपक्वान्न आणि वेगवेगळे भोग जे आहेत, ते त्या ठिकाणी महाराजांना दिलेले आहेत. अर्थात हा सगळा कल्पनेचा भाग आहे. परंतु परमेश्वर आहे. परमेश्वर त्या भोजनासाठी आलेला नाही. तो परमेश्वर त्या भावासाठी त्या ठिकाणी आलेला आहे. "देखोनिया नरासी, म्हणती तू का आलासी, विनवी नर स्वामीसी सहसा आलो दर्शना." आता तो जो लपून-छपून होता ते महाराजांनी बघितलं आणि त्याला विचारलं, की "तू का आलायस इथं?" बघा महाराजांना माहिती आहे म्हणजे त्यांनी महाराजांनी डायरेक्ट विचारलंय, "म्हणती तू का आलासी?" म्हणजे महाराजांचा रोजचा नित्यसंबंध असल्याशिवाय ही गोष्ट घडणार नाही. त्यामुळे महाराजांना कदाचित नदी तीर जो आहे तो पलीकडे जाण्यासाठी तो नावाडी रोज मदत म्हणजे घेऊन जात असावा त्या नावेमधनं. आणि ते महाराजांनी जसंही त्याला ओळखलं किंवा त्याला आवाज दिला, त्या क्षणी तो थोडासा गडबडला आणि तो म्हणला, "महाराज सहज आलो दर्शना." आता ही सहज गोष्ट आहे का? पण ज्यावेळेला आपल्याला अचानक असं कोणतरी आपण गुपचूप काहीतरी करत असतो आणि पटकन येऊन कोणीतरी आपली चोरी पकडावी, तर आपण कसं एकदम कांगाव करत असतो, की नाही, नाही असंच सगळं करत होतो. तसंच तो पण महाराजांना म्हटला, "सहज आलो दर्शना" आणि असं म्हणून तो महाराजांच्या कारण त्यांनी हे सगळं वैभव बघितलंय. आत्तापर्यंत त्याला माहीत नव्हतं महाराज कोण आहेत. पण हे सगळं वैभव बघितल्यानंतर थोडासा कांगाव करतोय, पण पुढच्या क्षणी महाराजांच्या चरणावरती अनन्य भावाने तो शरण आलाय, की "हे भगवंता तू साक्षात देवाधिदेव आहेस, तू साक्षात परमेश्वर आहेस आणि माझं भाग्य खूप थोर आहे, की तुझ्या चरणांची मला सेवा घडलेली आहे. न कळे तुझे स्वरूप ज्ञान, संसारा माया वेष्टन, तू तारक भवार्ण उद्धारावे स्वामिया. की तूच सर्वेश्वर आहेस, तूच ह्या आमच्या मानव धर्माचा उद्धार करण्यासाठी आलेला आहेस. अशा प्रकारे तो महाराजांची अतिशय सुंदर स्वरूपामध्ये स्तुती करतो. आता एक साधा नावाडी, एक साधा सामान्य व्यक्ती महाराजांची स्तुती करेल म्हणजे त्याच्याकडे काही विद्या नाहीये, त्याला खूप शास्त्रांचं ज्ञान आहे. कुठल्यातरी पुराणातल्या एखाद्या त्याचं वर्णन महाराजांचं करणार नाही. तो त्याच्या भाषेत वर्णन करणार, जे त्याला कळतंय. साध्या सोप्या बोली भाषेमध्ये महाराजांचं गुणगान जे आहे ते त्या ठिकाणी त्या नावाड्याने गायलेलं आहे आणि ते सगळं बघून महाराजही त्याच्यावरती खूप खुश झालेले आहेत. "ऐसे नाना परी देखा, स्तोत्र करीतो नर ऐका, संतोषणी गुरुनायका आश्वासिले त्यावेळी." की हे सगळं तो भोळा भाव पाहून महाराजही त्या ठिकाणी त्याच्यावरती प्रसन्न झालेत आणि महाराज त्याला असं म्हणतात, "श्री गुरु म्हणती तयासी, तुझे दैन्य गेले परीयसी, जी जी इच्छा मानसी सकळ अभिष्टे पावसी." की तुझं दैन्य जे आहे, तुझं जी गरिबी आहे ती आता संपली आणि तुझ्या सगळ्या ज्या काही इच्छा असतील, सकळ अभिष्टे. सकळ अभिष्टे म्हणजे सकळ इष्ट. इष्ट म्हणजे जे तुम्हाला अपेक्षित आहे ते. तर सगळं जे तुला हवं आहे, ते सगळं तुला आता मिळालेलं आहे. असं महाराज त्याला आता मिळालेलं आहे असं म्हटलं, याचा अर्थ लगेच त्याला तिथं काही महाराजांनी दिलेलं नाहीये काही. महाराजांनी आशीर्वाद दिलाय, की काही काळजी करू नको. तुझं आता दारिद्र्य जे आहे ते गेलेलं आहे आणि तुला जे काही पाहिजे ते मिळालेलं आहे. पण पुन्हा कालच्याच अध्यायासारखा, "तुवा पाहिले वर्तमानासी, न सांगावे कवणापाशी, ज्या दिवशी प्रकट करशी मृत्यू पावशी तात्काळ."
की जर तू हे आता जे सगळं पाहिलंयस, हे जर कोणाला जाऊन सांगितलंस, तर तात्काळ मरण पावशील. महाराजांची लीला कशी आहे बघा. आपण विस्ताराने बघू त्यावेळेला हे समजून घेऊया. अशा प्रकारे महाराजांनी त्याला सांगितलं, की "तू कोणालाही हे सांगायचं नाही, तू काय बघितलंस इथं. जर सांगितलंस, तर त्या क्षणी तू मरण पावशील." बघा महाराजांचं दोन्ही बाजूने इकडं कृपा पण केलेली आहे, प्रेम पण केली आहे. पण इकडं धाकात पण ठेवलेलं आहे. जर सांगितलंस, तर मेलास तू. तो बिचारा गरीब माणूस आहे. एवढे समोर यतिराज बसलेले आहेत. त्याची काय बिशाद आहे कोणाला सांगायची. त्यामुळे तो शांत राहतो आणि पुन्हा महाराजांच्या श्री गुरु निरोप घेऊन गेला गंगानुजा आपण वृत्तीस्थाना जाता जाणं निधान त्यासी लादले आणि तो महाराजांचा निरोप घेतो, की "महाराज मी येतो, माझ्यावरती कृपा अशीच राहू द्या." असं म्हणून तो त्या ठिकाणी वरून निघतो आणि पुन्हा त्याच्या शेतामध्ये येतो आणि शेतामध्ये पाहतो तर काय त्याला खजिना सापडतो. तो खजिना पाहून त्याला अत्यानंद होतो, की त्याच्या आयुष्यभराचं जे काही दुःख आहे, दारिद्र्य आहे ते त्या ठिकाणी संपेल. एवढा सगळा खजिना म्हणजे आपण आपल्या भाषेत आपण असं म्हणूया, की 7 पिढ्या बसून खातील एवढं धन त्याला त्याच्या शेतामध्ये सापडतं. काय महाराजांची लीला आहे. जसं त्या सुदाम्याची गोष्ट आहे, की सुदामा घरी जाईपर्यंत भगवंतांनी त्याला एवढं ऐश्वर्य दिलेलं असतं, त्याला माहितीच नसतं हे. तसं महाराजांचा शब्द मुखातनं पडला म्हणजे ती गोष्ट झालेलीच असते. आणि तसं तो नावाडी जो आहे, तो जसंही त्याच्या शेतामध्ये येतो, तर तो सगळं पाहतो, की त्याला तो एवढा मोठा खजिना त्याला त्या ठिकाणी मिळालेला आहे. येणे परी तयासी सांगते श्री गुरुपरी असी आले औदुंबरापाशी गंगानुज समागमे, की महाराज त्या औदुंबराच्या ठिकाणी येतात आणि तो नावाडी जो आहे तो महाराजांना नमस्कार करता झालो आणि महाराज त्याला ज्ञान देतात. ज्ञानवंत झाला नर, गुरुचा नित्य अनुचर, धन्य धन्य पुत्र पौत्र अखिलानंदे वर्तते. बघा पुन्हा महाराजांचा असाच विचार आहे. महाराज एक देऊन थांबत नाहीत. महाराज काय म्हणले, "तुला आता ज्ञानही मिळालेलं आहे. आता तू साधा नावाडी नाही. आता तुला ज्ञान प्राप्त झालेलं आहे. हे विश्व काय आहे? मी कोण आहे? काय? तुझं आयुष्य काय आहे? हे सगळ्याचं तुला ज्ञानही कदाचित झालेलं आहे आणि तुझं पुत्र-पौत्र, तुझे नातवंड बघण्याचं सुख तुला सुद्धा मिळालेलं आहे." म्हणजे सगळ्या गोष्टींनी महाराजांनी त्याला प्रापंचिक सुखाची प्राप्ती करून दिलेली आहे. वर्तता एके दिवशी आली पौर्णिमा माघ मासी नमन करुणी श्री गुरुसी विनवतीसे तो भक्त. आता हा सगळं त्याला मिळालं. तो आपल्या मुलाबाळांसोबत महाराजांची रोज पूजा करत असतो, रोज त्यांच्या सेवेत असतो. एके दिवशी माघ महिन्यातली पौर्णिमा येते आणि या माघ पौर्णिमेला प्रयाग तीर्थावरती मोठी यात्रा आहे. तिथं स्नान करण्याचं पुण्य आहे, असं तो महाराजांना म्हणतो आणि महाराजांना म्हणतो, की "मी सामान्य व्यक्ती, मी तर कधी प्रयागही पाहिलेलं नाही. फक्त ऐकलेलं आहे मोठमोठ्या लोकांकडनं. असं असतं, तसं असतं. तर हे काय आहे, तर तुम्ही कृपया करून मला हे सांगा." महाराज म्हणतात, "अरे कशाला चिंता करतो? मी आहे ना." श्री गुरु म्हणती, "तयासी पंचगंगा संगमेसी प्रयाग जाणावे भरवसी काशीपुर ते गुरुस्थळ." आणि महाराज त्या ठिकाणी त्याला नरसोबाच्या वाडीचं जे संगम आहे, त्या संगमाचं, या तीर्थाचं महात्म्य वर्णन करून सांगतात आणि वेगवेगळ्या तीर्थांचं महत्त्व महाराज त्या ठिकाणी प्रकट करतात आणि त्याला सांगतात, की "अरे ह्या तीर्थामध्ये स्नान करणं हे प्रयागापेक्षाही जास्ती महत्त्वाचं आहे, जास्ती पुण्याचं आहे. त्यामुळे तू खूप भाग्यवान आहे. तुला प्रयागाच्या ठिकाणी जाण्याची काही आवश्यकता नाही." तरीही तरीही महाराज त्याला असं म्हणतायत, की "जर तुझी इच्छा असेल, तर मी तुला दाखवतो प्रयाग काय." आणि असं म्हणून महाराज त्याला म्हणतायत, की "चल मी तुला दाखवतो." बघा महाराजांचे कसे अजब लीला आहे. महाराज त्याला म्हणतायत, "चल मी तुला दाखवतो." बैसले होते व्याघ्राजिनी, मागे धरी रे दृढ करुनी, मनोवेगे तत्क्षणी गेले प्रयागात प्रातःकाळी. आता महाराज काय म्हणतायत, "चल रे बस माझ्याबरोबर." वाघाचं रथ बनवलेला आहे महाराजांनी, वाघावर बसलेले आहेत आणि महाराज त्याला म्हणतायत, की "व्यवस्थित घट्ट पकडून बस बरं का, पडशील नाही तर." असं त्या भक्ताला महाराज म्हणतात. अरे महाराजांचे किती प्रेम असावं, की "तू पडशील बाबा आणि व्यवस्थित बस. आपण खूप जोरात जाणार आहोत." आपण नाही का आपण जोरात गाडी चालवणार असेल तर आपण सांगून बसतो, की "व्यवस्थित पकडून बसा बरं का, हेल्मेट घाला, सीट बेल्ट लावा, मी जोरात गाडी चालवणार आहे." तसं महाराजांचं म्हणणं आहे, की "व्यवस्थित पकडून बस, मागे धरी रे दृढ करुनी, मनोवेगे तत्क्षणी गेले प्रयागात प्रातःकाळी." पुढच्या क्षणी महाराज प्रयागाच्या ठिकाणी प्रयाग आले. प्रातःकाळी पहाटेच्या वेळेला महाराज त्या ठिकाणी आलेत. त्याला ते सगळं स्नान घडवलं. तीनही त्रिस्थळी प्रयाग, काशी आणि गया अशा तिन्हींचंही स्नान जे आहे ते महाराजांनी त्याला घडवलं आणि सर्व प्रकारचं दर्शन करून महाराज पुन्हा संध्याकाळच्या वेळेपर्यंत पुन्हा त्याला घेऊन आले. आणि हे सगळं त्या नावाड्याने सगळं बघितलं आणि तो अचंबित झाला. त्यांनी काय म्हणावं, "विश्वनाटक श्री गुरुमूर्ती, प्रकट झाली असे कीर्ती, श्री गुरुमनी विचारती, आता येते गौप्य भावे." आणि अशा प्रकारे हे सगळे चमत्कार बघितल्यानंतर महाराजांना पुढचा अंदाज आला, की आता ही चर्चा होणार सगळीकडं आणि पुन्हा लोकांची रांग लागणार प्रश्न सोडवण्यासाठी, आमचं दुःख सोडवा. पुन्हा तो ढोंगीपणा, नाटकीपणा. महाराज म्हणतात, "आता गुप्त व्हायची वेळ आलेली आहे. आता येथे गौप्य व्हावे. आता इथून
जायला पाहिजे असं महाराजांनी त्या ठिकाणी म्हणले. विश्वनाटक श्री गुरुमूर्ती. हे संपूर्ण विश्व हे त्यांचं नाटक आहे. महाराज डायरेक्टर आहेत ह्या सगळ्या खेळाचे. या चित्रपटाचे डायरेक्टर महाराज आहेत. कधी कुठला गेम बदलतील, कुठला शॉट बदलतील हे काही सांगता येणार नाही. आपण सगळे ॲक्टर जे डायरेक्टर सांगेल तेवढं करायचं. त्यामुळे महाराजांना कुठली गोष्ट अशक्य आहे, कुठली गोष्ट ते करू शकत नाही अशी गोष्ट आहे. आणि म्हणून तरी महाराज म्हणतात, की आता इथे गुप्त व्हायची वेळ आलेली आहे. आणि असं म्हटल्यानंतर त्या सगळ्या योगिनी ज्या आहेत, त्या देवी ज्या आहेत, त्यांना अतिशय गहिवरून येतं आणि ते महाराजांना म्हणतात, "महाराज तुम्ही गेल्यानंतर आम्ही काय करावं? आम्ही रोज कोणाला भोजन द्यावं? आमच्याकडनं कोणाची सेवा व्हावी? आमचा उद्धार कसा होणार?" अशा प्रकारे ते महाराजांना विनंती करतात. महाराज म्हणतात, "काही काळजी करू करू नका. या औदुंबराच्या ठिकाणीच मी या ठिकाणी वास्तव्य करणार आहे. मी इथून कुठेही जाणार नाही. मी तुम्हाला हे आश्वासन देतोय, की मी या औदुंबराच्या ठिकाणीच श्री गुरु म्हणती तयांसी, सदा असो औदुंबरापासी, प्रकट जाणे पूर्वेसी स्थान आमचे येथेचे असे. तुम्ही राहावे औदुंबरी, अमरपुर पश्चिम तीरी, अन्नपूर्णा निर्धारी औदुंबरी ठेवितो. साक्षात मी अन्नपूर्णेला ह्या औदुंबराच्या ठिकाणी ठेवत आहे. अन्नपूर्णा म्हणजे काय? तुमची सगळ्या इच्छा, आकांक्षा पूर्ण करणारी देवी, तुमचं भूक भागवणारी देवी. जे काही दुःख असेल ती अशी मी अन्नपूर्णा मी या ठिकाणी ठेवतोय. तुम्ही काही काळजी करू नका. तुम्ही या ठिकाणी तुमचं वास्तव्य कुठं करा आता? जे नदीमध्ये त्यांचं वास्तव्य आहे. महाराज त्यांना सांगतात, की तुमचं वास्तव्य तुम्ही कुठे ठेवा आता? पलीकडच्या तीरावर. अमरपुर पश्चिम तीरी. त्या ठिकाणी तुम्ही तिथं वास्तव्य करा. आजही आपण गेलो तर चौसष्टी योगिनींचं आपल्याला मंदिर त्या ठिकाणी पाहायला मिळतं. कल्पवृक्ष औदुंबर तेथे असावा तुम्ही स्थिर, अमरपुर पश्चिम तीर आम्हा स्थान हेची जाणा. आणि आम्ही याच ठिकाणी राहणार आहोत. त्यामुळे अजिबात काळजी करू नका. तुमचा नित्यक्रम तुम्ही चालूच ठेवा. आणि जो कोणी भक्त कलियुगामध्ये हे स्थान खूप मोठ्या प्रकारे प्रसिद्ध होणार आहे. तर जो कोणी भक्त या ठिकाणी येईल, या औदुंबराचं दर्शन घेईल, या पादुकांचं मनोहर पादुकांचं दर्शन घेईल आणि योगिनींचं दर्शन घेईल, अशा प्रत्येकाची मनोकामना त्वरित फलदायी होईल. प्रख्यात होईल स्थान बहुत. समस्त नर पूजा करीत, मनकामना होय त्वरित. तुम्ही त्यासी सहाय्य व्हावे, की तुम्ही त्याची मनोकामना पूर्ण होण्यासाठी मदत करावी. असं सांगून महाराज त्या ठिकाणी त्या योगिनींना सगळ्यांना आशीर्वाद देते करते झाले आणि महाराजांनी त्या औदुंबराच्या ठिकाणीच मी वास्तव्य करणार आहे. मी इथून कुठेही जाणार नाही. असं म्हणून महाराज त्या ठिकाणावरनं निघून जातात. महाराज तिथल्या स्थानाचं महात्म्य सांगतात, की नरसोबाच्या वाडीला स्नान का करावं? पंचगंगा नदीचा तो संगम आहे. त्या ठिकाणाचं महात्म्य जे आहे ते महाराजांनी त्या ठिकाणी वर्णन केलेलं आहे. त्यामुळे आपल्या सगळ्यांनाच त्यांनी आश्वस्त केलेलं आहे, की मी त्याच ठिकाणी आहे. तुम्ही अजिबात काळजी करू नका. आणि हा औदुंबर वृक्ष जो आहे याचं महात्म्य पुन्हा आता महाराजच सांगतायत. औदुंबर वृक्षातळी जप करिता मन निर्मळी, कोटी गुण फळे आगळी, होम केल्या ऐसेचे. रुद्र जपुनी एकादश, करिता पूजा मानस, अतिरुद्र केले फळ सदृश, एकाची पुण्य परेस. म्हणजे थोडक्यात असं समजा, की आपण एक साधी एक माळ श्री स्वामी समर्थ जप केला कुठेही बसून आणि औदुंबराच्या खाली बसून केला, तर एक माळेच्या ऐवजी आपल्याला 100 माळेचं पुण्य मिळेल. इतकं त्या औदुंबराचं महात्म्य आहे. एखाद्या जणी एकादशनी जी आहे, रुद्राची एकादशनी म्हणजे 11 वेळेला रुद्र या औदुंबराच्या खाली बसून म्हणलं, तर त्याला एक महारुद्र केल्याचं पुण्य मिळेल. ते 1337 का 38 काहीतरी आकडा येतो. एवढ्या वेळेला रुद्र केल्याचं त्यांना पुण्य मिळेल. हे जे तुम्ही कराल त्याच्या शतपटीनं तुम्हाला ते मिळणार आहे. आणि ह्या औदुंबराला जो कोणी प्रदक्षिणा मारेल, तर त्याची सगळी जी पापं आहेत ती त्या ठिकाणी धुतली जातील. अशा प्रकारे मंदगती प्रदक्षिणा करिता पावे अनंत पुण्या, पदोपदी वाजपेयी यज्ञ फळ असे पर्याय. त्यामुळे औदुंबर प्रदक्षिणेचं महात्म्य आहे. अशा प्रकारे थोडक्यात म्हणजे महाराजांनी औदुंबराचं महात्म्य या ठिकाणी आपल्याला सांगितलं, की औदुंबर किती महत्वाचं आहे आणि जो ह्या औदुंबराच्या ठिकाणी ह्या सगळ्या सेवा उपासना करेल, तर त्याला त्याचा लाभ होईल. ऐसे निरोप घेऊन श्री गुरु निघाले तेथून, जेथ होते गाणगापूर भुवन, भीमातीर अनुपम. आता महाराज नृसिंहवाडीवरनं गाणगापूरच्या ठिकाणी येथे झालेले आहेत आणि त्या ठिकाणी आता मुख्य कार्यक्षेत्र कर्मभूमी जी महाराजांची आहे, जिथं पुढचे महाराजांचे 2 तपवास्तव्य राहिलेले आहे आणि ते प्रकट रूपामध्ये आहे. आता गुप्त नाहीये. इथं नरसिंहवाडीला 12 वर्ष महाराजांचं वास्तव्य होतं. आता पुढचा गाणगापूरचा सगळा प्रवास. त्यामुळे महाराज आता गाणगापूरला आलेले आहेत आणि विश्वनाथ जगन्नाथ अखिला ठाई असे वसत, औदुंबरी प्रीतिभूत नित्य तेथे वसत असे. महाराज त्या ठिकाणी गुप्त रूपामध्ये नरसिंहवाडीला राहून सर्व भक्तांचं कल्याण करतात. जे कोणी त्या ठिकाणी जाईल, महाराजांची भक्तिभावाने उपासना सेवा करेल, त्या 64 योगिनींचे दर्शन घेईल, त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील, असा महाराजांनी आशीर्वाद आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे. आणि असं सांगून या ठिकाणी ह्या अध्यायाची समाप्ती होत आहे. अतिशय सुंदर मोठ्या स्वरूपामध्ये 3 वेगवेगळ्या गोष्टी या ठिकाणी घडल्यात.
एक पहिली गोष्ट औदुंबर का महत्वाचं आहे, म्हणून हिरण्यकशिपूची गोष्ट सांगितली. तिथून आपल्याला दुसऱ्या पार्टमध्ये आणलं. एकाच कथेमध्ये, एकाच गोष्टीमध्ये 3 वेगवेगळ्या गोष्टी आहेत. पहिली आहे लक्ष्मी नृसिंह म्हणजे नरसिंह अवतारातली गोष्ट. दुसरं त्या नावाड्याला जे दर्शन घडलं त्यांचं आहे आणि तिसरं आहे योगिनींना महाराजांनी केलेला त्यांना दिलेलं आशीर्वचन जे आहे. या 3 टप्प्यांमध्ये किंवा 3 भागांमध्ये हे आजच्या आख्यानामधला हा 19वा अध्याय आहे. फार महत्त्वाच्या या गोष्टी ज्या आपल्याला आज खरं तर समजून घ्यायच्या आहेत. काल कुठल्यातरी कोणी एक ताईंनी म्हणलं होतं, की हे सगळे 18 अध्याय ऐकल्यानंतर अगदी विरक्ती आल्यासारखं वाटतं, की कशाला आपण हे सगळं करतोय आणि काय करायचंय? त्यामुळे हा आजचा अध्याय बघा, हे कसं गुरुचरित्र छान लिहिलेलं आहे, की असं ज्यावेळेला आपल्याला वाटायला येईल, त्याच वेळेला नेमकं महाराज टर्न करतात ही गोष्ट आणि आज महाराजांनी हा भक्ती मार्ग जो आहे, हा भक्ती मार्ग समजावून सांगितलाय. म्हणजे भक्ती मार्ग हा कलियुगातला सर्वश्रेष्ठ मार्ग आहे. सर्वात श्रेष्ठ, सहज, सोपा, कोणालाही करता येईल असा कुठलेही त्याला आडेवेढे नाहीत, नियम नाहीत, काहीही गोष्टींचं बंधन नसलेला असा सोपा मार्ग म्हणजे भक्ती मार्ग. परमेश्वराकडे जाण्याचे जे 4 मार्ग आहेत, कुठलाही मार्ग निवडावा, सगळे मार्ग त्याच ठिकाणी घेऊन जाणार आहेत. परंतु त्यातल्या त्यात सोपा कुठला आहे? कारण जसं काल त्या ताईंनी म्हटलं, की हे सगळं जे ज्ञानाचं सगळ्या गोष्टी कळायला सोप्या आहेत. पण त्या इम्प्लिमेंट करायचं की खूप अवघड जातात. की सगळं समजतं, की हो परमेश्वर माझ्याच ठिकाणी आहे वगैरे. पण तो कसा आहे? पण आयुष्यात ज्यावेळेला गोष्टी घडतात त्यावेळेला माणूस घाबरतो. भीती मनामध्ये येते आणि इकडं महाराज म्हणतात, "भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे." आणि ज्ञानमार्ग म्हणजे तुम्हाला डोळ्यांनी न दिसणाऱ्या, तुमच्या पंच ज्ञानेंद्रियांना न जाणवणाऱ्या गोष्टींवर विश्वास ठेवायचा. म्हणजे ज्ञानमार्ग आहे. म्हणून ज्ञानमार्गाला शुष्क मार्ग म्हटलेलं आहे. कोरडा आहे मार्ग. कठोर आहे. त्यामुळे जर तुमची तेवढी बैठक असेल, तेवढं तुमची क्षमता असेल, प्युरिटी तुमची तेवढी झाली असेल, तर तुम्हाला ज्ञानमार्ग सहज सोपा वाटतो. पण तेवढा जर नसेल, तर तो खूपच अवघड वाटतो. म्हणजे सगळं समजतंय, पण नाही, नाही, हे आपल्याला असं काही जगता येणार नाही. ते काहीतरी भारी असलं पाहिजे. अशी एक साधारणतः कल्पना आपण तयार करून घेतो आणि म्हणून ज्ञानमार्ग हा सगळ्यांनाच जमणारा नाही आणि म्हणून ज्ञानमार्गाचे उपासक कोण आहेत? तर योगी लोकं जे असतात. हे योगी लोकं ह्या ज्ञानमार्गाचे उपासक राहतात. पण मग सर्वसामान्य माणसाने काय करावं? आणि सर्वसामान्य माणसांसाठी महाराज हा भक्ती मार्ग सांगतात. पहिली गोष्ट हिरण्यकशिपूची. आता हा हिरण्यकशिपू अतिशय ताकदवर, वरदान मिळालेला, की त्याला कुठल्याही स्वरूपामध्ये मृत्यू येणार नाही. त्यामुळे त्याने अटच अशी टाकलेली असते. अशा सगळ्या ह्याच्यामध्ये त्याच्या पोटी जन्माला आलेला मुलगा भक्त प्रल्हाद, जो भक्त प्रल्हाद लहानपणापासून त्याला तो एवढंच म्हणतो, की हे संपूर्ण सृष्टी जी आहे त्याच्यामध्ये फक्त नारायण आहे. आणि हे सगळं जे आपण खातोय, आपल्याला अन्न पचतंय, आपलं क्रिया घडतेय, कृती घडतेय, कर्म करतोय, हे सगळं त्या भगवान नारायणामुळेच घडत आहे. त्यामुळे तो फक्त नारायण, नारायण म्हणतोय. कारण या भक्त प्रल्हादाला जर कोणी ज्ञान दिलेलं आहे, तर भक्त प्रल्हादाचा पहिला गुरु म्हणजे नारद मुनी आणि नारद मुनींनी जे भक्तीचं सूत्र सांगितलेलं आहे, त्या भक्तीचं सूत्र त्यांनी लहानपणी ऐकलेलं आहे. हे भक्तीचं सूत्र असं आहे, की त्यातले जे 2-3 पॉइंट, की भक्ती मार्ग इतका श्रेष्ठ आहे, की तुम्हाला कुठलीही कष्ट न करता विथआऊट एनी प्रॅक्टिस म्हणजे तुम्ही कुठलीही कृती न करता तुम्हाला ती गोष्ट साध्य होते. आता हे खरं तर म्हणायला गेलं तर अजब आहे. म्हणजे स्वयंपाकाचं कधीच एकदाही स्वयंपाकघरात न गेलेल्या व्यक्तीला पटकन त्यांनी स्वयंपाकाला जावं आणि पहिल्याच दिवशी पोळ्या एकदम छान जमाव्यात. आश्चर्य वाटतं. एखादा स्पोर्ट्समध्ये कोणी असेल आणि त्यांनी कधीच तो गेम खेळलेला नाही आणि पहिल्याच दिवशी जावा आणि पहिल्याच दिवशी इतका बेस्ट परफॉर्मन्स द्यायचा, की जो रेग्युलर प्रॅक्टिस करतो तो म्हणतो, "अरे कसं काय जमतंय?" हा भक्ती मार्ग आहे. जो वर्षानुवर्ष वेगवेगळे ग्रंथ वाचतोय, पुराणं वाचतोय, ज्ञान कमवण्याचा प्रयत्न करतोय आणि एखादा कोणतरी सामान्य व्यक्ती असतो, ज्याचा काहीच बॅकग्राऊंड नाही ह्या सगळ्या गोष्टींनी, त्याला तेवढं ज्ञानही नाही. पण तो बिचारा त्या भक्ती मार्गाने जातो आणि त्याला सहज सगळ्या गोष्टी मिळून जातात आणि त्याला मुक्ती मिळते. हा भक्ती मार्ग आहे, असं नारद मुनी सांगतात. आणि हे सगळं बाळकडू लहानपणी मिळालेला म्हणजे भक्त प्रल्हाद. त्यामुळे त्याला लहानपणापासूनच फक्त नारायण, नारायण याच्या पलीकडे काही येत नाही, की हे सगळं जे चालू आहे ते सगळं फक्त नारायणाच्या कृपेने. माझे वडील नारायणांच्याच कृपेने. जे काही सगळं चालू आहे ते सगळी नारायणाचीच कृपा आहे. हे सगळं जे आहे त्याच्यामध्ये हा हिरण्यकशिपू आणि भक्त प्रल्हाद यांच्यामध्ये द्वंद्व तयार होतं. भांडणं सुरू होतात. हिरण्यकशिपू म्हणतो, "ह्या संपूर्ण विश्वाचा तारक मी आहे. माझ्यामुळे ही सगळी सृष्टी चालू आहे. मी ह्या सगळ्याचा राजा आहे आणि तू म्हणतोय तो नारायण, नारायण आहे." बघा ही गोष्ट कशी आहे. हिरण्यकशिपूकडे सगळी ताकद आहे, सत्ता आहे, ऐश्वर्य आहे, सगळ्या गोष्टी आहेत आणि भक्त प्रल्हाद 5 वर्षाचा मुलगा आहे. ज्याला सृष्टीचं ज्ञान सुद्धा नाही किंवा काय लाईफ काय असतं ह्याच्याबद्दल माहीत नाही. तो फक्त एवढंच म्हणतो, "सगळं नारायणाच्या कृपेने आहे."
आणि एक क्षण असा येतो, की शेवटी हिरण्यकशिपू चिडतो, वैतागतो, इरिटेट होतो. "काय सारखं नारायण, नारायण? कुठे आहे तुझा नारायण? बघूया एकदा. बघू तुला वाचवायला येतोय का?" आणि अनेकदा ते वाचलेले असतो प्रल्हाद. त्यामुळे शेवटी आता तुझ्या नारायणाचंच एकदा युद्ध करतो आणि संपवून टाकतो. कारण मुलाच्या मनात स्वतःच्याच पित्याविषयी झालेली इमेज त्याला तोडायची असते. म्हणजे एक पिता म्हणून जर बघितलं तर हिरण्यकशिपू खरंच चांगला होता. कारण आपला मुलगा आपलं गुणगान न गाता दुसऱ्याचं गुणगान गातो हे कोणाला सहन होणार आहे? त्यामुळे तो हिरण्यकशिपू म्हणला, "आता या मुलासमोरच मी त्या नारायणाचा वध करतो." आणि म्हणून त्यांनी त्या भर सभेमध्ये प्रल्हादाला बोलावलं, की "आज काही खरं नाही. आज जर तुझा नारायण आला नाही, तर तुझी आज मी हत्या करणार आहे आणि तुला संपवून टाकणार आहे." आणि असं म्हणून तो भर सभेमध्ये त्याला विचारतो, "कुठे आहे तुझा नारायण?" प्रल्हाद जे आहे तो म्हणतो, "कुठेही आहे. तुम्ही म्हणाल तिकडे आहे. कुठे नाहीये म्हणून तुम्ही मला सांगा." ह्याला म्हणतात भक्ती. भक्तीमध्ये सर्वत्र तुम्हाला परमेश्वर दिसायला लागतो. ती असते भक्ती. सोयीस्कररित्या एखाद्या ठिकाणी परमेश्वर दिसतो एखाद्या ठिकाणी म्हणजे माझ्या आवडीचा जो माणूस आहे, माझ्या फेवरमध्ये आयुष्यात एखादी गोष्ट घडली, की महाराजांची कृपा आणि माझ्या अगेन्स्ट कुठली गोष्ट घडली, की महाराज नाहीयेत. असं म्हणजे भक्ती नव्हे. ही सोयीस्कर झालेली भक्ती आहे. ज्याला भक्ती हे नावच नाहीये. हा सोयीस्कर झालेला व्यवहार आहे. तसं हवं भक्त प्रल्हाद नाही. त्याला त्यात उकळणाऱ्या तेलात टाकलं तरी तो म्हणतो, "अरे, हे तर सगळं नारायणाचंच आहे." म्हणून ते तेल शांत झालेलं आहे. डोंगरावरनं टाकल्यानंतर तो म्हणतो, "काय तुम्ही कोण मला मारणार आहे? मी मरूच शकत नाही. कारण माझ्यामध्ये नारायणच आहे. मीच नारायण आहे. तो परमेश्वरच आहे." आणि म्हणून भगवंत त्याला वाचवायला येतोय. दुःखामध्ये सुद्धा परमेश्वरच देतोय. त्याला दुःख दिसतच नाही. दुःख इतरांसाठी आहे, की आम्ही याला कड्यावरनं टाकतोय, आम्ही याला उकळत्या तेलात टाकतोय. हे इतरांसाठी आहे. त्याला दिसतंय ते फक्त परमेश्वर. ह्याला म्हणतात भक्ती. आणि अशा भक्त प्रल्हादाचं जेव्हा तो म्हणतो, की "कुठे नारायण?" तर मग त्या खांबामधून नरसिंह भगवान प्रकट होतात आणि ते प्रकट झाल्यानंतर हिरण्यकशिपूचा वध केलेला आहे. वध कोणाचा केलाय? हिरण्यकशिपू व्यक्तीचा केलाय का हिरण्यकशिपूच्या वृत्तीचा केलाय? कारण हिरण्यकशिपूचा वध केल्यानंतर हिरण्यकशिपूच्या आत्म्याला मोक्ष देणारे भगवंतच आहेत. त्या क्षणी त्यांना मुक्ती मिळते. आणि मुळात हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्याच्यामागे कारण त्यांना मिळालेला शाप असतो. त्यामुळे ते भगवंताचेच शिष्य असतात. जय विजय जे भगवंता वैकुंठामध्ये असतात त्यांनाच मिळालेला शाप आहे. त्यामुळे त्याचा वध झाल्यानंतर त्यांना ते त्यांच्या चरणी लीन होऊन जातात भगवंताच्या. त्यामुळे मारलंय कोणाला? मारलंय हिरण्यकशिपूच्या वृत्तीला. की जो म्हणतोय की हे नाही हे द्वैत जे आहे, की परमेश्वर नाहीच आहे. या वृत्तीला भगवंतांनी मारलंय आणि त्यांचा जो दाह झालाय, तो दाह शांत करण्यासाठी औदुंबराचा आहे आणि तिथे येतो औदुंबर. मग हा औदुंबर आपल्याला जो डोळ्यांनी दिसतो तो आपण तो रोजच पाहतो. औदुंबरामध्ये प्रचंड सामर्थ्य आहे. सायंटिफिकली जरी बघितलं, तरी त्याच्यामध्ये प्रचंड सामर्थ्य आहे आणि ज्यावेळेला आपण त्याच्यामध्ये प्रदक्षिणा मारतो, त्यावेळेला प्रदक्षिणा मारल्यानंतर खूप मोठी सायंटिफिकल प्रोसेस होते. जी आपण आत्ता काही सांगू शकत नाही, तेवढा वेळही आपल्याकडे नाही. परंतु विज्ञान वाचणाऱ्या, माहिती असणाऱ्या व्यक्तीला हे पटकन समजेल, की औदुंबराच्या भोवती प्रदक्षिणा मारताना काय होतं? त्या औदुंबराबद्दल तुम्हाला माहिती नसेल तरी काही प्रॉब्लेम नाही. पण तुम्ही ती प्रोसेस जर केली, तर 100% तुम्हाला त्याचा बेनिफिट मिळतो. इतकं त्या औदुंबराचं महात्म्य आहे आणि म्हणून या भक्तीचा मार्ग सांगत असताना, की एक छोट्याशा 5 वर्षाच्या मुलाला सुद्धा परमेश्वर प्रसन्न होऊ शकतो. याच्यावरूनच समजून घ्या परमेश्वर सगळ्यांचा असतो. ही पहिली गोष्ट. दुसरा भाग औदुंबराचं महात्म्य. औदुंबर का श्रेष्ठ आहे? आपल्या आयुष्यातली जी काही अडचण असेल, आता जर भगवंताचा जर जो त्यांना जो झालेला दाह आहे, ताप आहे, तो जर औदुंबराच्या ठिकाणी नष्ट होत असेल किंवा शमन होत असेल त्याचं, आपल्या घरातला तापट व्यक्ती कोणीही, कुठल्याही प्रकारचा रागिष्ट व्यक्ती, त्याला सांगा ना सोपं काम, की बाबा फक्त औदुंबराच्या ठिकाणी जा आणि प्रदक्षिणा मार. बघा ताप शांत होईल का? भगवंताचा ताप शांत होऊ शकतो, तर आपला का नाही होऊ शकत? त्यामुळे ह्या औदुंबराचं महात्म्य खूप आहे. कुठल्याही प्रकारचं टेन्शन्स आहे. फ्रस्ट्रेट झाल्यात आयुष्यामध्ये, काही उपयोग नाही माझ्या आयुष्यात, काहीच होत नाही. फक्त रोज औदुंबराला प्रदक्षिणा मारा. औदुंबराच्या छायेमध्ये बसायचा प्रयत्न करा. कल्पवृक्ष म्हणलंय ना, त्याला आशीर्वाद आहे कल्पवृक्षाचा. बसा तरी औदुंबराच्या छायेमध्ये. बघा तरी म्हणून एकदा. घ्या ना ट्रायल. नुसतं कोणीतरी सांगितलंय म्हणून करण्यापेक्षा स्वतः त्याचे जर अनुभव घेतले, तर आपल्याला किती फायदा आहे. आपल्याला औदुंबरच्या ठिकाणी बसायला वेळ सोडा, प्रदक्षिणा मारायला सुद्धा वेळ नाही. त्याच्यातही शॉर्टकट आहेत. एवढं त्या औदुंबराचं महात्म्य आहे, तरी आपल्याला त्याच्याकडे बसायला सुद्धा वेळ नाही आणि म्हणून ते इन डिटेलमध्ये ह्या अध्यायामध्ये त्यामुळे हे संपल्यानंतर यथावकाश तुम्ही हा 19वा अध्याय व्यवस्थित शांतपणे वाचा. काय-काय होऊ शकतं औदुंबराच्या ठिकाणी. अशी ही गोष्ट संपल्यानंतर दुसरा पार्ट येतो, कट टू. महाराज त्या ठिकाणी औदुंबरा ठिकाणी वास्तव्याला आहेत. लोकांना त्यांच्याविषयी शंका आहे. कारण सगळ्यांना थोडी माहिती आहे. ज्याच्या मनात भक्ती आहे त्यालाच तो परमेश्वर दिसणार.
बसप्पाला महाराजांमध्ये परमेश्वर दिसत होते, इतरांना नव्हते दिसत. इतरांमध्ये तो बाबाच होता. त्यामुळे ज्यांची परमेश्वरावरती श्रद्धा आहे त्याला महाराज त्या नृसिंह सरस्वतींमध्ये परमेश्वर दिसत होता आणि महाराज त्यांचं कल्याणही करत होते. परंतु सगळेच त्या वृत्तीचे असतील का? अजिबात नाही. महाराजांकडे संशयी वृत्तीने पाहणारे सुद्धा होते. मग अशी जी काही गावातली लोकं आहेत, त्यांना हा प्रश्न पडला होता. जे बुद्धिवादी लोकं आहेत, जे लॉजिक शोधत असतात, की एखादी गोष्ट तुम्ही बघा एखादा अ, आजकालची सगळी जी मुलं आहेत ही लॉजिकल आहेत आणि याचं कारण पण आहे. कारण आज प्रत्येक जण आपण गेले 15-20 वर्षापासून जर बघितलं, तर प्रत्येकाला सायन्स फील्डमध्ये ॲडमिशन घेण्यासाठी पालकांनीच आग्रह धरलेला असतो. लहानपणापासून आपलं जर शैक्षणिक अ, जो अभ्यासक्रम आहे त्याच्यामध्ये जर बघितलं, तर जेव्हापासून त्यांना विज्ञान हा विषय येतो, त्या विज्ञानामध्ये साधं सूत्र असतं, की तुम्हाला जे दिलं आहे त्याच्यावरती विश्वास ठेवायचा नाही. तुम्ही त्याचा प्रयोग करायचा. ते प्रयोग केल्यानंतर तुम्हाला आधी ठरवावं लागतं, की तुम्हाला ह्यातनं काय शोधायचं आहे. मग ते ठरवायचं. त्याच्यावरती प्रयोग करायचा आणि तो प्रयोग झाल्यानंतर ते सिद्ध होतं, की हो, हे असं जे मी म्हटलेलं आहे, ते बरोबर आहे. हे प्रयोगांती सिद्ध केलं जातं. ही वृत्ती त्या शालेय जीवनापासून मुलांमध्ये आपण तयार करत असतो, की जे तू स्वतः प्रयोग करून जे डोळ्यांनी पाहशील, अनुभवशील, त्याला तू खरं म्हण. ही वृत्ती शालेय जीवनापासून आपण तयार केली असते. मग नंतर 10वी नंतर कुठं नाही, नाही आमच्या मुलाला सायन्सलाच घालायचं. असं म्हणून आपण बरेचसे पालक त्या सायन्सच्या मागे धावतो. सायन्सचं साधं सूत्र तेच आहे. बाप दाखव नाहीतर श्राद्ध घाल. ते अजिबात कुठल्या फालतू गोष्टींवर विश्वास ठेवत नाही. प्रूव्ह करून दाखवा आम्हाला. मग असे जे लॉजिकल आहेत, जे बुद्धीवरती ज्यांचा बुद्धीचा विकास झालेला आहे, अशी ज्या व्यक्तींसमोर तुम्ही जर महाराजांच्या अनुभवांचं कथन केलं, तर ते तुम्हाला उडवून लावतात. असं काही नसतंच. हे सगळं थोतांड आहे. हे अंधश्रद्धा आहे. अशा प्रकारची एक वृत्ती समाजामध्ये 100% असते आणि ती चुकीची आहे अशातलाही भाग नाही. त्यांची जी काही पद्धती त्यांची लेव्हल आहे. म्हणून मी परत सांगितलं, की आपणच ह्या शालेय क्रमामध्ये ह्याच गोष्टी शिकवत आलोय. त्यामुळे पणापासून आपण त्यांना हेच शिकवत आलोय. त्यामुळे आजची जनरेशन जी म्हणते, की देव नाही किंवा ते देवाला अंधश्रद्धा का म्हणतात? घरामध्ये वाद का होतात? बेस तसाच तयार झालेला आहे, की तुम्ही त्यांना प्रूव्ह करून द्या, येस हे आहे. चमत्कार म्हणजे परमेश्वर नाही. पुन्हा-पुन्हा लक्षात घ्या. चमत्कार म्हणजे परमेश्वर नाही. जर एखाद्या म्हणजे H2 आणि प्लस ऑक्सिजनचे 2 मॉलिक्यूल ह्याचं मिळून H2O हे जे तयार झालेलं आहे, तर तो म्हणतो, "हे प्रूव्ह करून दाखव." मग मी मानतो. तुम्ही म्हणताय म्हणून H2O म्हणून मी पाणी म्हणत नाही. मग त्याला प्रूव्ह करून दिलं जातं. दॅट इस कॉल्ड सायन्स. मग ही जी बुद्धिवादी व्यक्ती आहे, हा गावातला जो समाज आहे, ते म्हणतात, की महाराज हे जे कोणी यती आलेले आहेत, हे जे संन्यासी आले आहेत, हे रोज खातात काय? हे तर इथंच बसून असतात झाडापाशी. कुठे जात नाहीत किंवा जात असतील तर कोणी म्हणजे कधी जातात? त्यांची वेळ काय आहे? किंवा ह्यांनी कोणी माणूस ठेवलाय का, की तो जाऊन भिक्षा घेऊन येतो आणि यांना जेवायला देतो? असं काही आहे का? असे अनेक प्रकारचे मनामध्ये डाउट्स घेऊन ही सगळी लोकं जी आहेत ती त्या ठिकाणी त्यांच्यावरती पाळत ठेवण्याचा प्रयत्न करतात. आणि म्हणतात एक तर आपल्याला कळेल, की ह्यांनी कोणाला नेमलेलं असेल भिक्षा आणण्यासाठी किंवा हे जर अन्न-पाण्याविषयी विना राहत असतील, तर ह्यांचा मृत्यू तरी आपल्याला बघायला मिळेल. हे लॉजिकल माइंड आपल्याला हेच शिकवतं आणि अशा प्रकारे ते बिहेव करतं. आणि असं म्हणून ते त्या महाराजांवरती पाळत ठेवत असतात. आता हे महाराजांना न कळणं ही म्हणजे आपण विश्वासही नाही ठेवू शकत. त्यामुळे महाराजांना ही गोष्ट माहिती आहे. त्यामुळे जेव्हा ते दुसऱ्या दिवशी दुपारच्या वेळेला, भिक्षेच्या वेळेला लपून-छपून महाराजांकडे लक्ष ठेवून असतात, तर अचानक यमराज समोर दिसावा, अशा पद्धतीनं त्यांच्या मनामध्ये भीतीचं वातावरण तयार होतं. कसली भीती असेल? डोंट नो. इथे काही मेन्शन केलेलं नाही. परंतु मृत्यू समय एखादी घटना घडल्यासारखं कसला तरी भीतीचा भाग भाग जो आहे, तो त्यांच्यामध्ये निर्माण झाला आणि ती भीती वाटून त्यांनी तिथनं पळून निघाले. त्यांनी काय बघितलं असेल आपल्याला माहीत नाही. कदाचित महाराजांनी यमाच्या रूपात दर्शन दिलं असेल, तेही माहीत नाही आपल्याला. अर्थात तेही किती भाग्यवान आहेत, की यमाच्या रूपात जर दर्शन दिलं असेल. पण ते त्या ठिकाणावरनं निघून जातात. बुद्धीला अगम्य गोष्टी या घडत असतात. सगळ्याच गोष्टी आपल्याला कळतीलच अशातला भाग नसतो. आणि ते त्या ठिकाणावरून निघून जातात. आता ही सगळी लोकं कोण होती? जी चांगले शिकलेली आहेत, ज्यांना 4 गोष्टी पुराणातल्या, शास्त्राच्या माहिती आहेत, धर्म काय आहे माहिती आहे. अशा लोकांना महाराजांनी घाबरून तिथनं सोडून दिलंय, पळवून लावलंय. आणि महाराज त्या ठिकाणावरनं माध्यान्ह काळी येतात. त्या नदीमध्ये 2 भाग येतात आणि योगिनींच्या ठिकाणी जातात. आता हे बघतंय कोण? तो नावाडी. एक सामान्य व्यक्ती. आणि त्याला ह्या सगळ्या गोष्टी दिसतायत. मग त्याने ते सगळं योगिनींचं स्वरूप आणि तिथलं सगळं रूप जे आहे, तिथलं नदीच्या आतमधलं, ते सगळं पाहिलं. ह्याला म्हणतात महाराजांची भक्ती.
म्हणून भक्तिसूत्र का सोपं आहे? यासाठी सोपं आहे. काहीही न कष्ट करता तुम्हाला सहज साध्य त्या गोष्टी मिळतात. पण त्यासाठी भक्ती समजून घेणं हे पण महत्वाचं आहे. तर अशा प्रकारे त्या नावाड्याला महाराजांनी सगळं दिलं. जे बुद्धिवादी होते त्यांना काही दिलेलं नाही. जे प्रत्येक ठिकाणी लॉजिक शोधत बसले त्यांना महाराज काही देत नाहीयेत. जे विथआऊट एनी लॉजिक विश्वास ठेवून टाकतात. असेल काहीतरी हे. त्यांच्यावरती महाराजांची कृपाही होते. म्हणून भक्ती मार्ग हा श्रेष्ठ का आहे? आपल्याकडे भागवत संप्रदायामध्ये ज्ञानेश्वर माऊलींसहित सगळ्या संतांनी हा भक्ती मार्ग रुजवला. की तुम्हाला काही येत नाही, तुम्ही फक्त विठ्ठल, विठ्ठल म्हणत त्या पांडुरंगाच्या दिशेने चालत राहा. बाकी काही करू नका. कुठली पूजा अर्चा नाही जमत आहे तुम्हाला, शिक्षण नाही, काही नाही, काही हरकत नाही. पण विठ्ठल, विठ्ठल म्हणून जर आयुष्यभर करत राहिला, एकादशीचा उपवास करत राहा, प्रत्येक एकादशीला कीर्तन करा, भजनं करा, कुठल्यातरी माध्यमातून भगवंताची सेवा करत राहा. 100% तुम्हाला पुण्य मिळणार आहे आणि त्या भगवंतापर्यंत जायला मिळणार आहे. हे प्रत्येक संतांनी सांगितलेलं आहे. कुठल्याही संतांनी तोडगे किंवा ह्या पूजा अर्चा करा, हे करा, ते करा ह्याच्यात वेळ घालवलेला नाही. कारण आपला जो समाज आहे हा 100 पैकी 90% समाज हा इमोशनल आहे. भावनांच्या लहऱ्यांवरती तो आरूढ होतो आणि कोणी आपल्याला फक्त एक म्हणलं ना, "अरे चला याच्या विरुद्ध लढायला जायचं." आपण विचारच करत नाही. ह्यानी सांगितलंय ना, चाललो आपण. तो काय सांगतो ह्याच्याकडे बघायचंच नाही. फक्त ह्यानी सांगितलं का बघायचं. सो अशा समाजाला परमेश्वरापर्यंत घेऊन जाणं ही साधी सोपी गोष्ट नाही आणि म्हणून जो व्यक्ती इमोशनल आहे, त्या व्यक्तीसाठी भक्ती मार्ग हा सर्वात श्रेष्ठ आहे. तो कुठलाही मागचा पुढचा विचार न करता साध्या फोटोतल्या जो रूप असतं महाराजांचं त्याला प्रत्यक्ष मानून, की इथे साक्षात महाराज बसलेले आहेत, असं समजून महाराजांशी रोज गप्पा मारेल, रोज महाराजांशी त्यांना "महाराज तुम्ही जेवायलाच पाहिजे, महाराज मी असंच करेल." जसं काही महाराज त्याचे मित्रच आहेत किंवा अगदी जवळचं महाराजांचं नातं आहे. अशा पद्धतीनं तो त्या व्यक्ती महाराजांशी संवाद साधत राहतो. ही असते भक्ती. त्यामुळे भक्तीचा मूळ पाया काय आहे? तर तो आहे प्रेम. आता या भक्तीवरती भगवंतानी फार सुंदर मार्गदर्शन केलेलं आहे. आपण थोडंसं अध्यायापासून थोडंसं लांब जाऊया. आपण भक्ती मार्गच समजून घेण्याचा प्रयत्न करू. कारण भक्ती हे सहज सोपी, सर्वांना साध्य आणि कुठल्याही विरक्ती न आणणारी आहे. जी आणखीन ओढ निर्माण करते. पण आपण ज्याला भक्ती म्हणतो, त्या भक्तीपेक्षा भक्ती खूप श्रेष्ठ आहे. आपण खूप प्राथमिक लेव्हलवरती भक्ती करतो. आता मी हे सगळ्यांसाठीच नाही म्हणत आहे. इन जनरल ही गोष्ट सांगतोय. पण जर आपण भगवंत काय म्हणतो हे जर समजून घेतलं, तर आपल्याला कळेल की हो, इन जनरल आपण सगळेच जण प्रायमरी लेव्हलमध्येच आहोत. भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला जी भगवद्गीता सांगितली, अनेक अध्यायांच्या माध्यमातून भगवंत अर्जुनाला ज्ञान समजावून सांगतायत. ही सृष्टी काय आहे? तू कोण आहे? मी कोण आहे? असं सगळं ज्ञान सांगतायत आणि हे ज्ञान सांगत असताना अर्जुन जो आहे हा कन्फ्यूज होऊन जातो, की भगवंत तू ते हे सगळं सांगतोय पण मला नेमकं कळत नाहीये, की ह्यातलं नेमकं योग्य काय आहे किंवा सोपं काय आहे? म्हणून अर्जुन असं विचारतो, "एवं सततयुक्ता ये भक्तास्त्वां पर्युपासते, ये चाप्यक्षरं व्यक्तं तेषां के योगवित्तमः." म्हणजे अर्जुन असं विचारतो, की जे तुमच्या भक्तीमध्ये सदैव मग्न आहेत, ज्यांना तुमच्याशिवाय दुसरं काहीच माहिती नाही आणि जे आत्मज्ञानाच्या उपासना करतायत किंवा ज्ञानाची उपासना करतायत आणि तुमचा म्हणजे जो आत्मा आहे, जो परमेश्वर आहे, त्याच्यावरती विश्वास ठेवून ध्यानधारणा असेल किंवा अन्य मार्गाने तुमची सेवा करत असतील, तर ह्याच्यापैकी तुम्हाला नेमकं कोण आवडतं? बघा अर्जुनाचा प्रश्न खूप सुंदर आहे. याच्यावरती डिटेल आपल्याला जर वाचायचं असेल तर ज्ञानेश्वर माऊलींची ज्ञानेश्वरी वाचावी. फार सुंदररित्या त्यांनी सांगितले. आपण कधीतरी येणाऱ्या पुढच्या अध्यायांमध्ये ते समजून घेऊ. तर भगवंत असं म्हणतो, की जो हा आत्मा हाच परमेश्वर आहे, असं मानून जो जीवन व्यतीत करतो, तो खरंच श्रेष्ठ आहे. परंतु हा मार्ग खूप कठीण आहे, रॉ आहे. त्यामुळे रॉ गोष्टी ज्या असतात त्या खूप हार्ड असतात. कठीण आहे. त्यामुळे इथे सगळ्यांचा टिकाव लागू शकत नाही. म्हणून जो प्रेमाने भक्तीमध्ये सगळ्यात महत्वाचं आहे ते प्रेम. अनकंडिशनल लव्ह. निस्वार्थी प्रेम. ती भक्ती आहे आणि असा जो निस्वार्थी भक्त आहे, ज्याला माझ्याकडून काहीच नकोय. बघा, ज्याला माझ्याकडून काहीच नकोय, असा भक्त मला जास्ती प्रिय आहे. आणि म्हणून भगवंत म्हणतात, "मय्याववेश्य मनो ये माम नित्ययुक्ता उपासते, श्रद्धया परयोपेस्तास्ते ये युक्त तमामतः." की ज्या व्यक्ती, जी कोणीही व्यक्ती, त्यांचं सगळं सर्वस्व जे आहे, मनात येणारे सगळे विचार, शरीराने केली जाणारी कृती
जे काही त्यांचं आहे ते सगळे जे मला अर्पण करतात किंवा माझ्या सगुण रूपाकडे पाहून, जी काही माझी मूर्ती आहे, माझं रूप जे काही तुम्हाला दिसतंय, या रूपामध्ये सर्व मला पाहणारे असे जे कोणी व्यक्ती आहेत, ते मला जास्ती आवडतात. कारण इथे नाहीये, इथे छान मजा आहे, प्रेम आहे, प्रेमाचा ओलावा आहे. आणि असे प्रेम करणारे व्यक्ती जे आहेत, ते मला जास्ती आवडतात. पण सगळं लगेच एकावरती आपण काय म्हणूया त्याच्यावरती अंदाज बांधायला तयार व्हायचं नाही. त्याच्या पुढे भगवंत फार सांगतोय. तो म्हणतो, की तुम्ही कुठल्याही मार्गाने या, मला काही प्रॉब्लेम नाही. ज्याला रॉमध्ये इंटरेस्ट आहे, अगदी त्याचं तेवढं कठोर मन आहे आणि तो तसं जीवन जगू शकत असेल, त्याने तसंच करावं, काही प्रॉब्लेम नाही. तोही माझ्यापर्यंतच येऊन पोहोचणार आहे. ज्याला हे जमत नाहीये, एवढं कठीण काही जमत नाही, त्याने भक्ती मार्ग स्वीकारावा. छान सोपं, काही कुठली पूजा-अर्चा नाही, काही नाही, काही नाही. आपलं प्रेमाने काम करायचं. त्याने ते मार्ग त्याला तेही जर जमत नसेल, तर त्यांनी काय करावं? तर भगवंत असं म्हणतो, की जर माझं पूजन करण्यास सुद्धा त्याला जमणार नसेल, तर त्यांनी कर्ममार्ग स्वीकारावा, की त्यांनी लोकांची सेवा करावी आणि त्या लोकांमध्ये मला पाहण्याचा करावा आणि त्याला जे जमतं त्याने ते करण्याचा प्रयत्न करावा. तोही मार्ग माझ्याकडेच घेऊन येणार आहे. म्हणजे शेवटी भगवंत असं म्हणतोय, की तुमच्या गुणवृत्तीनुसार तुमचा जो सत्व, रजतम हा जो गुण आहे, त्यातली तुमची जी अ, जे काही तुमचं एक टेक्स्चर तयार झालेलं आहे, जे एक काय म्हणूया रसायन तयार झालेले ह्या 3 गुणातून, तुम्हाला जो आवडेल त्या मार्गाने तुम्ही माझी सेवा करा. माझं काहीही म्हणणं नाही. पण त्यातल्या त्यात मला आवडतो तो म्हणजे भक्ती मार्ग करणारा, भक्तीने सेवा करणारा. मग ही भक्ती कशी असली पाहिजे? आणि भगवंतच याला उत्तर देतो आहे. आणि भगवंतांनी त्याला उत्तर असं दिलंय, की अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्रः करुण एव च निर्ममं निरहंकारं समदुःख सुखक्षमी संतुष्ट सततं योगी यतात्मा दृढनिश्चया मयार्पितुर्मनोबुद्धियां मद्भक्त समे प्रियः. कुठला भक्त मला जास्ती प्रिय आहे? भक्ती कशाला म्हणायची? फार महत्वाचं आहे. पुढचे 10 मिनिटच याच्यावरती बोलणार आहे. फार जास्ती डिटेल नाही येणार आहे. कधीतरी पुढच्या अध्यायात आपण हे समजून घेऊ. जो व्यक्ती भक्त कोणाला म्हणायचं हे भगवंत स्वतः सांगतोय. ज्या व्यक्तीला त्याच्या पंचज्ञानेंद्रियांनी दिसणाऱ्या प्रत्येक गोष्टींमध्ये किंवा पंचज्ञानेंद्रियांनी भासणाऱ्या प्रत्येक गोष्टीमध्ये मीच आहे, असं जाणवतं आणि तो त्या प्रकारे कृती करतो, तो भक्त. तो ठरवत नाहीये, हा माझ्याशी चांगला वागतोय ना, इथे परमेश्वर आहे. हा माझ्याशी वाईट वागतोय ना, ह्याच्यात परमेश्वर नाही. असं वागत नाही. तो सगळ्यांमध्ये समान परमेश्वर पाहतो. ज्याच्यामुळे कोणाला त्रास होत नाही, ज्याच्यामुळे कोणाला दुःख होत नाही आणि कोणी ह्याला काही वाईट बोललं, तरी सुद्धा ह्याला दुःख होत नाही. कारण हे दोन्हीही तो परमेश्वराचाच प्रसाद मानतो. तो माझा भक्त आहे. मुलाने आईला कसंही बोललं म्हणून आईला वाईट वाटत नाही. कारण आईचं मुलावरती निस्वार्थी प्रेम असतं. आईला मुलाकडनं काहीही अपेक्षित नसतं. आणि हे आईसारखं प्रेम ज्याला जमेल, तो माझा भक्त आणि तो मला प्रिय आहे. मी तुला काही दिलं म्हणून तुला आनंदही होत नाही. मी तुला काही दिलं नाही म्हणून तुला दुःखही होत नाही. असा जो कोण आहे, तो माझा भक्त आणि त्याची भक्ती, त्याचं प्रेम मला प्रिय आहे. अशा भक्तानी मला एक साधं वाळकं पान जरी येऊन वाहिलं, तरीही मी त्याच्यावर प्रसन्न होतो. कारण तो वाळकं पान वाहताना सुद्धा साक्षात माझा प्रेमस्वरूप परमेश्वर या ठिकाणी आहे आणि मी तुला अर्पण करतोय या भावनेनं करतो. दंभे षोडशोपचारे पूजिता ते प्रिय नव्हेची सरमथा. खोटेपणाने, ढोंगीपणाने, शौक करून, कोणाला तरी दाखवायचं म्हणून, स्वतःचा अहंभाव दाखवायचा म्हणून, मी किती मोठ्या प्रकारे पूजा करू शकतो, अशा कुठल्याही प्रकारे दंभे, खोटारडेपणा करून तुम्ही षोडशोपचार पूजेने जरी महाराजांची पूजा करत असाल, दंभे षोडशोपचारे पूजिता, ते प्रिय नव्हेची समर्था. ते महाराजांना प्रिय नाही. भावे पत्र पुष्प अर्पिता, ते प्रिय होयची समर्था.
प्रेमपूर्ण नजरेने तुम्ही जे काही द्याल, बघा केंद्रांमध्ये अनेक ठिकाणी ह्या गोष्टी होतात, की आरतीला प्रसाद काय आणायचा हे सुद्धा सेवेकरीच ठरवतात. म्हणजे पेढे पाहिजे का? तर पेढे लोकांना आवडतात. नाही, नाही तुम्ही मग काय होतं ह्याच्यामुळे जे सामान्य लोकं असतात, ज्यांच्याकडे एवढी त्यांची ऐपत नाहीये, ते बिचारे काहीच आणू शकत कारण ते आपण जसं बघतो, की साधारणतः मोठ्या लोकांची जी लग्न असतात, ती लग्न बघितल्यानंतर गरीबालाही वाटतं, की आपल्या घरचंही लग्न असं व्हावं. तो बिचारा आपलं कर्जबाजारी होतो आणि तेवढं धूमधडाक्यात लग्न लावतो. का? तर स्टेटस ठेवायचा. तसंच ही जी सगळ्या शोक करणाऱ्या किंवा त्याची जशी ऐपत असेल तसे महाराजांना भोग चढवणाऱ्या लोकांकडे बघून सामान्य व्यक्ती म्हणतो, "माझ्याकडे तर काहीच नाही. मी काहीच देऊ शकत नाही." आणि तो बिचारा अलिप्त राहतो त्या गोष्टींपासून. महाराज म्हणतात, "तू दिलेलं छोटीशी गोष्ट सुद्धा मला तेवढीच प्रिय आहे. फक्त ती प्रेमाने वाढ." उदाहरण आणखीन देतो. भक्ती काय असते? भक्ती आणि प्रेम हे जवळपास इक्वल आहे असं म्हटलं तरी चालेल. एखादा मुलगा आहे, तरुण मुलगा आहे आणि त्याला एका तरुणीवरती प्रेम जडलेलं आहे. तो तरुण जो आहे, त्या तरुणीचं वर्णन करत असताना इतक्या सुंदर पद्धतीनं करतो, की जगात त्याला सर्वात श्रेष्ठ जरी कोणी सुंदरी असेल, तरी तो म्हणतो, "ती सुंदरी सुद्धा माझ्या प्रेयसीपुढे फिकी आहे." आणि तो त्या सुंदरीच्या समोर माझी प्रेयसी किती सुंदर आहे, याचं वर्णन करत असतो. आता ही सुंदरी जी आहे, म्हणजे त्याची जी कोणी प्रेयसी आहे, ती प्रेयसीचं एक रूप असेल, काहीही असेल, जे काही असेल ते. पण ह्याच्या मनामध्ये त्याच्याविषयी जे प्रेम आहे त्या प्रेयसीविषयी, त्या प्रेमामुळे त्या सुंदरीमध्ये त्याला सौंदर्य दिसायला लागतं. आणि हे सौंदर्य इतकं महान असतं, की त्याच्यापुढे सगळ्या गोष्टी फिक्या राहतात. म्हणून आपण म्हणतो माणूस प्रेमात वेडा असतो. त्याला जगाचं भान राहत नाही. आता हेच सूत्र परमेश्वराच्या ठिकाणी लावा. देवाचं वेड लागलं पाहिजे. देवावरती प्रेम व्यक्त करता यायला पाहिजे, की तुम्ही सगळं जग विसरून जाल. कोण माझ्याकडे बघतंय, कोण माझ्याविषयी नावं ठेवतंय, कोण काय करतंय, मी कुठला ड्रेस घातलाय, शेजारच्यांनी काय ड्रेस घातलाय, ह्या सगळ्या गोष्टी विसरून जाल. हे जोपर्यंत तुम्ही बघताय, जोपर्यंत ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला मॅटर करतायत, त्याचा परिणाम तुमच्यावरती होतोय, की मी केंद्रात आल्यानंतर कोणीतरी मला असं टोचून बोललं. माझ्याविषयी कोणतरी गॉसिप करताय किंवा मी कसं दिसतो आहे ह्याच्यावरती मला फार वाटतंय, की केंद्रात जाताना अगदी सगळं एकदम व्यवस्थित कारण 4 लोकं माझ्याकडे बघणार आहेत. अशा वेगवेगळ्या प्रकारचे मनामध्ये जे आपल्या विचार आहेत, असे विचार ठेवून केंद्रामध्ये येणारा व्यक्ती अजूनही 100% प्रेम करू शकत नाही. जो व्यक्ती आपल्या बायकोवरती नितांत प्रेम करतो, त्याला या जगातली कुठलीही स्त्री माता स्वरूपच दिसणार. अन्यथा आपल्या टेबलावरची डिश आपल्याला आवडत नाही. शेजारच्या टेबलावर काय आली तीच ऑर्डर करूया, ती छान असेल, असं आपल्याला आकर्षण नेहमी राहतं. हा माणसाचा स्वभाव आहे. जे आपल्याकडे आहे, त्याच्याविषयी आपल्याला फार उत्सुकता नाही, पण शेजारच्याकडे काय आहे त्याच्याकडे आपलं जास्ती लक्ष आहे. परमेश्वराकडे चाललो आहोत, महाराजांकडे चाललेलो आहोत. महाराज सोडता मला कशाचंही भान नाही. मी कुठली चप्पल घातलीये, मी काय केलेलं आहे, मग मी कसं वागतो, मला कशाचंच भान नाही. मला वेड लागलंय. ते कुठलंतरी गाणं आहे ना, मला वेड लागले प्रेमाचे. हे महाराजांवरती प्रेम करायला पाहिजे. कारण व्यक्तीवरती केलेलं प्रेम हे कशावरती अवलंबून आहे? त्याच्या स्वभावावरती आपण प्रेम करतो. तो जो काही छान बोलतो, छान दिसतो, छान आपल्याशी बिहेव करतो, त्याचा एखाद्याचा स्वभाव खूप छान असतो. या गोष्टींवरती साधारणतः आपल्या मनामध्ये त्या व्यक्तीविषयी एक इमेज तयार होते. एक प्रतिमा निर्माण होते आणि ह्या प्रतिमेवरती आपण प्रेम करतो आणि त्या प्रतिमेवरती प्रेम करत असल्यामुळे समोरच्या व्यक्तीतले दोष आपल्याला कधीच दिसत नाहीत, कोणीही दाखवले तरी. म्हणजे ती व्यक्ती परिपूर्ण नाही आहे. परंतु तिच्या विषयी माझ्या मनात जी काही मी एक प्रतिमा तयार करून ठेवलेली आहे, त्या प्रतिमेमुळं मला हे वैगुण्य जे आहे ते दिसत नाही आणि म्हणून प्रेम कोणावरती करावं तर सगळे संत मंडळी म्हणतात, प्रेमच करायचंय ना, कारण प्रेमाशिवाय माणूस राहूच शकत नाही. मग प्रेम करायचंय तर भगवंतावरती करा आणि म्हणून सगळ्या संत मंडळींनी जर तुम्ही पाहिलं वर्णन जे केलंय ते भगवंताचं डोळ्यांचं वर्णन किती सुंदर केलंय. "अरे देवा, तुझे डोळे म्हणजे अगदी कमलनयनी वगैरे, मीनाक्षी डोळे आहेत तुझे." की त्याच्या पलीकडे सौंदर्य काय असतं? आता एक साधं देवाची ती एक प्रतिमा साधारण जर तुम्ही बघितले तर प्रत्येकाचे डोळे आपल्याला सारखेच दिसतात. परंतु जेव्हा त्या देवावरती माझं प्रेम असतं त्यावेळेला त्या प्रेमामध्ये मला सगळंच छान दिसायला लागतं आणि भगवंत असं म्हणतो,
असं जो वेडा होऊन माझ्यावरती प्रेम करतो, तो भक्त मला प्रिय आहे आणि अशा भक्ताला त्याच्या आजूबाजूला काय चाललंय, त्याच्याविषयी लोकं काय बोलतायत, ह्या गोष्टीचं कुठलंही गांभीर्य राहत नाही आणि तो माझ्यासाठी वेडा असतो. हा भक्त मला जास्ती प्रिय आहे. त्याला जळी-स्थळी, काष्टी-पातळी मीच दिसतो. त्याला सुख मिळालं, एखादं छान काहीतरी कोणी गिफ्ट आणून दिलं, त्याला आनंदच होत नाही. जसं हनुमंताचं झालं, की माता सीतेने त्याला ती गळ्यातला हार काढून दिला. अतिशय मौल्यवान असा तो हार दिला. तो म्हणला, की "ह्याच्यात माझा भगवंत दिसत नाही. मला याचं मोलच नाही." तो असतो भक्त आणि तो मला प्रिय आहे. जो त्या माळेमध्ये अडकला, त्याला मिळणाऱ्या गिफ्टमध्ये अडकला, त्याला आयुष्यात मिळणाऱ्या सुखांमध्ये अडकला, तो माझा भक्त नाही. आज माझ्याकडे काहीच रुपये नव्हते. भगवंताच्या कृपेने मला आज मस्त व्यवस्थित गाडी, बंगला, कार सगळं मिळालेलं आहे. भगवंत मी आता खुश आहे. आता मला तुझी सेवा करायला वेळच होत नाही. तो माझा भक्त नव्हताच, तो व्यवहारी होता. भक्त तो असतो त्याला गाडी, बंगल्या कशामध्येही इंटरेस्ट नाही. त्याचं फक्त माझ्यावरती प्रेम आहे. फक्त माझ्यावरती. त्याला मी कसाही असलो ना, आईला त्याचा मुलगा कसाही असला, वेडा-गबाळा असला, अ, थोडंसं बुद्धिमांद्य कमी असलं त्याचं, दिसायला कुरूप असला, कसाही असला, वेड-गबाळ अगदी अंगावरती कपडे नसलो, तरी माझं बाळ किती गं गोड, अख्ख्या जगाला ओरडून सांगितलं. कारण त्या मातेला तिचं बाळ प्रिय असतं. म्हणजे इतरांची बाळं काही वाईट असतात का? अजिबात नाही. सगळ्यांचीच बाळं छान असतात. पण प्रत्येक मातेला आपलं बाळ सुंदर वाटतं, कारण ते बाळ तिच्या पोटातून जन्म झालाय. तिने ते 9 महिने सहन केलेला असतो. प्रत्येक गोष्ट इतकी कनेक्ट झालेली असते ती माता. म्हणून आपण दुर्गा सप्तशतीमध्ये म्हणतो, की कुपुत्राने भावे परी जगी कुमाता न च दिसे. मुलगा वाईट असू शकतो, आई वाईट असू शकत नाही. पण आई निस्वार्थ प्रेम करते. आणि असा जो निस्वार्थी प्रेम करणारा जो भक्त आहे, तो मला प्रिय आहे. त्याला माझ्याकडनं काहीच नकोय, काहीच नकोय. म्हणून सुदामावरती देव का खुश झाला? कारण सुदामाला त्याच्याकडनं काहीच नको होतं. आला होता काहीतरी घेण्यासाठी, पण जसाही परमेश्वरासमोर आला, काय मागायचं? नकोच काय मागायला. सगळं तर आहे माझ्याकडे. त्याच्याच कृपेने चालू आहे. आपण हे सगळं जे करतोय ह्याच्यामध्ये आपलं खरंच महाराजांवर प्रेम आहे. कारण आपण आपले स्वार्थ महाराजांकडनं पूर्ण करायचा प्रयत्न करतोय, ह्याचं अवलोकन आपण स्वतः करायचं. जर आपलं प्रेम असेल, तर प्रेमामध्ये आपल्याला कशाचीच अपेक्षा नसते. बघा विचार करा. ज्याच्यावरती आपण निस्वार्थी प्रेम म्हणून मी आई-मुलाचं मुद्दामून उदाहरण दिलं, की काहीही कितीही झालं तरी आई स्वतःचा जीव देईल, पण मुलाचा जीव वाचवण्याचाच प्रयत्न करेल, की मी मेले तरी चालेल, माझं बाळ जगलं पाहिजे. एखाद्या आईचा मुलगा जर आय-सी-यूमध्ये ॲडमिट असेल, डॉक्टर म्हणत असतील, की हा जगणार नाही. ती आई धडपड करते, "काय करू मी याच्यासाठी? बोला, मी काहीही करायला तयार होते." आपण कित्येकदा पेपरमध्ये वाचतो. बिबट्यापासून एका आईनं मुलाचं रक्षण केलं. बिबट्याशी लढण्याची ताकद या आईमध्ये कुठून येते? त्या प्रेमामधून येते. ती असते भक्ती आणि ती होती भक्त प्रल्हादामध्ये. म्हणून त्या प्रेमासाठी भगवंत तिथं प्रकट झालाय. जर ते प्रेम व्यवहारी असतं, तर भगवंत त्या ठिकाणी आलाच नसता. म्हणून भगवंत सतत आपल्या सोबत आहे, ही जाणीव राहणं, हे असतं प्रेम. कारण मी प्रेमाशिवाय राहूच शकत नाही. मग ते प्रेम माझं भगवंतावरती आहे आणि असं जो निस्वार्थी, निरपेक्ष पद्धतीनं प्रेम करतो, तो भक्त मला प्रिय आहे आणि अशा भक्ताला सगळ्या गोष्टी सहज मिळतात. त्याने कुठलेही अ, जे काही लौकिक अर्थाने पूजा, उपासना, आणखीन काही असेल, काहीही केलं नाही तरी त्याला सगळं मिळतं, असं भगवंत या ठिकाणी म्हणतात आणि म्हणून भक्ती मार्ग सर्वात श्रेष्ठ का आहे? कारण भक्ती मार्गात एकमेव गोष्ट आहे, ती म्हणजे प्रेम. देव भावाचा भुकेला आहे. तुम्ही चटणी भाकरी दिली आहे का, पुरणपोळी दिली आहे का, पंचपक्वान्न दिलंय ह्याच्याशी देवाला काही कर्तव्यता नाही. पण देवाने तुम्हाला करोडो रुपयांची प्रॉपर्टी दिली आणि तुम्ही देवाला चटणी भाकरी खायला लावताय, तर निश्चित देवाला कळतं तुमचं प्रेम काय आहे. तुमच्याकडे काय आहे ह्याच्यातून तुम्ही काय देताय हे भगवंत पाहत असतो. तुमच्या मेनूवरती मेनू कार्ड बघून देव येत नाही भक्ताकडे. असं असतं तर त्या विदुराकडे भगवंत गेला नसता कण्याचं खायला. धृतराष्ट्राकडची ऑफर दुर्योधनाची ऑफर नाकारून विदुराकडे कण्या खायला गेलेला नसता. शबरीची उष्टी बोरं भगवंतानी चाखली नसते. कारण भगवंताला त्या उष्ट्यांमध्ये त्याला काही दिसलंच नाही. त्याला दिसलं फक्त शबरीचं प्रेम.
की या शबरीने मला आंबट एखादं काही लागू नये म्हणून प्रत्येक गोष्ट चाखून बघितली आहे. तर प्रेम भगवंताला जास्त प्रिय होतं. बघणाऱ्याला वाटलं, लक्ष्मणाला असं वाटलं, की काय भगवंत एवढा मोठा राजा, एवढा मोठा साक्षात परमेश्वर आणि हे काय उष्ट खातोय. लक्ष्मणाला राग आला. आणि लक्ष्मणाला अजून हे प्रेम नाही समजलेलं. भगवंत कोणाला प्रिय आहे? भगवंत त्या कोपऱ्यात उभ्या राहिलेल्या व्यक्तीवरती सुद्धा तेवढाच कृपा करतो. त्यामुळे पुढे-पुढे उभं राहण्याची, माईकवरती पुढे आलो म्हणजे मी काहीतरी लोकांसमोर दिसेल, ह्या गोष्टींची जी काही आपल्याला हाव असते म्हणा किंवा त्या गोष्टींची ओढ असते, ह्या गोष्टींमध्ये महाराज नाही आहेत. महाराज देतात, सगळ्यांना देतात. एखाद्या सामान्य व्यक्तीला उभं करतील महाराज, "चल आज तू बोल महाराज." महाराज कोणाच्या रूपातनं बोलून जातील काही कल्पना नाही. कारण जो व्यक्ती महाराजांवरती प्रेम करतो, महाराज कृपा तिथं करतात. आपलं प्रेम स्वार्थी आहे का निस्वार्थी आहे? प्रत्येकाने ते तपासायचं आहे. इथं कोणी फुटपट्टी लावायला बसलेलं नाही. इथं फुटपट्टी फक्त महाराज लावू शकतात. म्हणून कोणाच्या भक्तीवरती शंका घेणं हे सुद्धा आपलं पाप आहे. आपण जेव्हा म्हणतो, "हा काय सेवेकरी याची सेवाच करत नाही. कशी सेवा करतोय? खोटी सेवा करतोय." कोण तुम्ही सांगणारे? आपण कोण आहोत त्याला सांगणारे, की तुझी सेवा व्यवस्थित नाही म्हणून? कारण आपल्याला त्याच्यामध्ये सुद्धा महाराज दिसले पाहिजेत, तर आपण भक्त आहोत. जर आपल्याला त्याच्यामध्ये वैगुण्य दिसतंय, तर अजूनही आपण भक्त झालेलोच नाहीत. म्हणून तो भगवंत म्हणला, की ज्याला सगळ्या ठिकाणी मीच दिसतो, तो माझा भक्त आहे. मग जर आपण दुसऱ्याची उणी-दुणी काढत असू, दुसऱ्याची सेवा कमी का जास्त ह्याच्यावरती चर्चा करत असू, तर आपण महाराजांचे सेवेकरी नाही होऊ शकत. आपण महाराजांचे व्यवहारी सेवेकरी होऊ शकतो. मी जेवढं कर्म केले महाराज तेवढे रिटर्न द्या म्हणून. अशा प्रकारे भक्ती म्हणायला गेले तर खूप मोठी आहे, पण औदुंबर पादुका स्तोत्रम. वंदे वाङ्मनसातितं निर्गुणं सगुणं गुरुं दत्तं मात्रेयमानन्दकन्दं भक्तेष्टपूरकं नमामि सततं दत्तम् औदुम्बरं निवासिनं यतीन्द्ररूपं च सदा निजानन्दप्रबोधनं कृष्णा कृष्णायदग्रे भुवनेशानि विद्यानिधिस्तदा औदुम्बरः कल्पवृक्षः सर्वतः सुखदा सदा भक्तवृन्दा दश भक्तवृन्दान् दश दर्शनतः पुरुषार्थचतुष्टयं ददाति भगवान् भूमा सच्चिदानन्दविग्रह जागर्ति गुप्तरूपेण गोप्ता ध्यानसमाधितः ब्रह्मवृन्दं ब्रह्मसुखं ददाति समदृष्टितः कृष्णा यत्र सुखदा भुवनेश्वरे यत्र मोक्ष यत्र मोक्षदनाङ्ग दत्त पादुका तां नमाम्यहम् पादुकारूपी यतिराण् नरसिंह सरस्वती राजते राजराजश्री दत्त श्रीपादवल्लभः नमामि गुरुमूर्ते तं तापत्रयहरिं हरं हरिम् आनन्दमया आत्मानं नवभक्त्या सुखप्रदं करवीरस्तविदुषमूढ पुत्रं विनिन्दितं छिन्नजिह्वं बुधं चक्रे तद्ममयि कृपा कुरुम् श्रीवासुदेवानंद सरस्वती विरचितं श्री औदुंबर पादुका स्तोत्रम संपूर्णम् अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. या ठिकाणी आपला अध्याय क्रमांक 19 पूर्ण झाला. इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरु श्री नृसिंह सरस्वती आख्याने सिद्धनामधारक संवादे औदुंबर क्षेत्र वर्णनम नाम 19 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.